युअर सेल्फचं सेशन आहे. खूप सुंदर एक स्लाइड्स तयार केलेले आहेत आम्ही. ओके. हरे कृष्ण. तर पहिलं जे सेशन आहे डिव्हाइसचं, त्याचं नाव आहे डिस्कवर इनर सेल्फ, किंवा त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये आत्मतत्व की खोज, किंवा आत्म्याचे शोध कसा घ्यायचा आपल्याला. तर हे खूप सुंदर सेशन आहे. एक असं सत्य आहे की जे आपली पूर्ण दृष्टी बदलू शकतं. मी तुम्हाला अशा काही गोष्टी आज सांगणार आहे, किंवा स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. खूप सुंदर पद्धतीनं हे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. तर आपण बघतो की आपण टेक्नॉलॉजीमध्ये खूप ॲडव्हान्स झालेलो आहे ॲक्च्युली सध्या. आपण बघतो मनुष्य, म्हणजे वैज्ञानिक आहेत किंवा जे सायंटिस्ट आहेत, त्यांनी म्हणजे विज्ञानानं बऱ्याच गोष्टी कंट्रोलमध्ये आणलेल्या आहेत. जसं प्राण्यांना कंट्रोल करतात. आपण बघतो सर्कसमध्ये जे सर्कस घेणारे असतात, तर ते प्राण्यांना, वाघाला कंट्रोल करतात. आपण बघतो किंवा जे सायंटिस्ट आहेत ते सॅटेलाइट कंट्रोल करत आहेत सध्या. सॅटेलाइट आपण जे सोडतो आकाशामध्ये, सॅटेलाइट कंट्रोल करत आहेत. तर मनुष्य जो आहे ना, त्यांनी विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे, तो प्रत्येक गोष्टीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि बऱ्यापैकी यशस्वी पण झालेला आहे. पण तुम्हाला माहिती का, की मनुष्य जो आहे ना, सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल करतोय, परंतु त्याला एक गोष्ट कंट्रोलमध्ये होत नाही. जसं एकमेकाच्या, समजा फिलिंग्ज आहेत, मनुष्याच्या एकमेकांचा आदर करणं, किंवा ज्यावेळेस आता टेक्नॉलॉजीचा युग आहे सध्या, आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत सध्या. तर त्या टेक्नॉलॉजीच्या वापरामध्ये आपण एकमेकांना रिस्पेक्ट द्यायचं विसरलो, किंवा आपलं जे रिलेशन आहे ते सगळं व्हर्च्युअल झालेलं आहे ना. आणि शारीरिक स्तरावरती आपण ते खूप प्रयत्न करतो इम्प्लिमेंट करायचा शारीरिक स्तरावरती. तर आपल्याला, आपण ह्या गोष्टीमध्ये ऍक्च्युली फेल झालेलो आहे रिलेशन मेंटेन करण्यामध्ये. तर आजचं जे प्रवचन आहे ना, किंवा आजचं जे क्लास आहे ना, खोज आत्मतत्व की, याच्यामध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी बघायला मिळतील तुम्हाला, की याच्यापूर्वी आपण कधी ऐकलेलं नाही. जसं आत्मतत्व की खोज म्हणजे काय, याच्यामध्ये आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा की मी कोण आहे, आपण कोण आहे, खूप महत्वाचं आहे. कारण आपण सध्या जगतो. बघा, आपण मनुष्य शरीर धारण केलेलं आहे सर्वांनी. वी आर इन ह्युमन बॉडी नाव. परंतु आपण असं समजतोय स्वतःला, जसं आपण बरेच जण कॉलेजमध्ये भेटलेलो आहेत. माझं कॉलेजमध्ये लेक्चर झालेलं आहे, आणि बरेच विद्यार्थी समजा आता जर जॉईन झाले असतील, तर कॉलेजमध्ये ह्या गोष्टीवर आपण एक छोटासा प्रकाश टाकला होता, की वी आर नॉट बॉडी, वी आर सोल, असं मी एक थोडक्यात सांगितलं होतं. पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं नव्हतं. तर आपण बघू शकतो. आता मी स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला इथे दिसेल समोर. जसं बघा, इथे एक कार दिसते, की जैसे एक चालक कार चलाता है, आत्मा एक जीवित शरीर को चलाती है, वैज्ञानिक शोधने से साबित करते हैं. आता बघू शकतो आपण, इथे कार आहे. तर कार कशी चालते, तर कार चालवणारा एक ड्रायव्हर असतो. कारमध्ये बसलेला एक ड्रायव्हर असतो, तो ड्रायव्हर कार चालवतो. परंतु बघा, जो लहान मुलगा असतो ना, समजा त्याला अजून काही समजत नाही, तर तो लहान मुलगा ज्यावेळेस बघतो ना कार चाललेली, तर त्याला असं वाटतं की ते ऑटोमॅटिक चाललेली आहे कार. पण कार ऑटोमॅटिक चाललेली नसते. आपण या ठिकाणी बघू शकतो की हा ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर कार हँडल करतो. आणि या साईडला बघा, एक रोबो दिसतोय, आपला रोबोट दिसतोय. तर रोबोट जो आहे ना, ते एक पदार्थ आहे, किंवा जड आहे. तो जड, जड जड म्हणजे आपण त्याला म्हणतो ना, की चेतना नाही त्याच्यामध्ये, है ना. जसं ड्रायव्हरमध्ये चेतना असते, पण गाडीमध्ये चेतना नसते. गाडीमध्ये चेतना नसते, त्यामुळं गाडी एकटी हलू नाही शकत. ऑटोमॅटिकली गाडी पुढे नाही जाऊ शकत. त्याच्यामध्ये ज्यावेळेस ड्रायव्हर बसतो, त्यावेळेस ती गाडी पुढे जाऊ शकते. जसं या ठिकाणी रोबो आहे. रोबो स्वतः काय कार्य नाही करू शकत, कारण तो कसा आहे, जड आहे ना, त्याच्यामध्ये चेतना नाही. तर मग ही जी चेतना आहे, आत्म्याचा जे शोध घेत आहोत आपण, किंवा आपल्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे, की पहिलं जे सेशन आहे डिस्कवर इनर सेल्फ, की आपण कोण आहेत स्वतः, हे आपल्याला बघायचंय. तर प्रश्न उपस्थित होऊ शकतो या ठिकाणी, की मला आत्म्याचा शोध काय घ्यायचा, किंवा आत्म्याचं अध्ययन काय करायचं, मी कोण आहे मला का बरं जाणून घ्यायचंय. त्याचं एक कारण आहे खूप सुंदर. कारण बऱ्याच जणांना हा विषय इंटरेस्टिंग वाटू शकत नाही. कारण काय माहिती का, बरेच 99% जे लोक आहेत ना समाजामध्ये, ते फक्त शारीरिक स्तरावरतीच काम करत आहेत, है ना. फक्त एक श्लोक आहे बघा महाभारतामध्ये. त्यामध्ये असं सांगितलं की
आहार निद्रा भयमैथुनं च सामान्यमेतत् पशुभिः नराणां धर्मो हि तेषाम् अधिको विशेषो धर्मेण हि न पशुभिः समाना. एक श्लोक आहे महाभारतामध्ये, हा त्यामध्ये काय सांगितलंय? आहार निद्रा भयमैथुनं च, म्हणे जो मनुष्य आहे ना सध्या समाजामध्ये, चार गोष्टी कॉमन आहेत मनुष्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये, जनावरांमध्ये. कोणत्या? आहार निद्रा भय मैथुन च. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. आहार म्हणजे जेवणे, आपण पण जेवतो, पशु पण जेवतात. निद्रा म्हणजे आपणही झोपतो, जनावरही झोपतात. आहार, निद्रा, भय म्हणजे त्यामध्ये संरक्षण करणे, आपण घर बांधतो संरक्षण करण्यासाठी आपलं. आणि मैथुन म्हणजे काय? मुलं उत्पन्न करणे. बघा, या चार गोष्टी सेम आहेत आपल्यामध्ये. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. जनावरही करतात, आपणही करतो. फक्त आपण चांगल्या घरामध्ये बसून ताटामध्ये जेवतो. जनावर बाहेर जेवतात, उकंड्यामध्ये खातात काहीतरी घाण वस्तू. पण पोट भरल्यानंतर मनुष्याला जे समाधान मिळतं, तेच प्राण्यांना पण मिळतं. मग चार गोष्टी सेम आहेत: आहार, निद्रा, भय आणि मैथुन. आणि मनुष्य आणि प्राणी ह्या सेम गोष्टी करत आहेत चार. आपणही तेच करतोय, जनावरही तेच करतात. मग आपण कसे मनुष्य आहेत? मनुष्य प्राणी हा वेगळा कसा आहे? तर हा जो श्लोक आहे ना महाभारतातला, याच्यामध्ये सांगितलं की धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेन हि न पशुभि समा. म्हणे जो मनुष्य आहे ना, तो मनुष्य समजू शकतो मी कोण आहे, माझी खरी ओळख काय, मी आलो कुठून, माझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे, मला कशाला पाठवले, तो कोण पाठवलंय. आपोआप तर नाही आलेलो मी, काहीतरी कारण आहे त्याच्या मागं. तर मग त्याचा शोध घेण्याची जी बुद्धी आहे ना, इंटेलिजंट म्हणतो आपण त्याला, ते इंटेलिजंट मनुष्यामध्ये. इथं बघा, तुम्ही एक चित्र बघू शकता. भगवंत आहेत, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती दोघ जण आलेले आहेत, कृष्ण आणि अर्जुन. आणि अर्जुनाने डोक्याला हात लावले बघा. आणि अर्जुन काय म्हणतो माहिती का? बघा, एक खूप सुंदर श्लोक आहे. ह्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो, वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवम संसृते हस्तात् त्वच्चैव परिधय्यते. हा श्लोक का बरं सांगितलं माहिती का? जसं या बघा स्लाइडचं टॉपिक आहे की मला आत्म्याबद्दल का जाणून घ्यायचे, कारण काय? हा, त्याचं कारण हे आहे की बघा, कुरुक्षेत्राचं जे युद्ध चालू होतं ना, त्यावेळेस अर्जुन आणि कृष्ण पांडवांच्या साईडने आहेत आणि समोर कौरव थांबलेत. आणि अर्जुनाने आपले नातेवाईक बघितले. हम्म त्याच्यामध्ये भीष्म पितामह आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, त्याचे जवळचे नातेवाईक आहेत. आणि जवळच्या नातेवाईकांना बघून अर्जुन घाबरला. त्यांनी खूप तयारी केली होती ऍक्च्युली युद्धाची. 12 वर्ष पांडवांनी तयारी केली होती, अर्जुनाने तयारी केली होती कौरवांना मारण्यासाठी. पण आता ती वेळ आली आहे मारण्याची, पण अर्जुन घाबरला. आणि काय म्हणतो? वेपतुष्य शरीर आहे मे भगवंता, म्हणजे माझं शरीर थरथर कापतंय. मला काय म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये? शिवरिंग म्हणतो, शिवरिंग. माझ्या अंगावरती काटे यायला लागलेत, माझा घसा कोरडा पडलाय भगवंता. हा, पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन सांगतो की न च शक्नोम्यवस्था तुम भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. अर्जुन काय म्हणतो की भगवंता, की मी आता इथं उभा पण नाही राहू शकत या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती, रथामध्ये मी उभा राहू शकत नाही. का म्हणे? तर माझं शरीर थरथर कापतंय नातेवाईक बघून माझे. आणि मग भगवंतांना अर्जुनाला समजावून सांगावं लागलं की ऍक्च्युली तू कोण आहेस, आहे ना. ह्याच्याकडे बघा, अर्जुनाची अशी स्थिती होती, त्याच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता, त्याच्यामध्ये चिंता खूप होती, हतोत्साहित झाला होता. म्हणजे काय म्हणतात त्याला, उदासीन म्हणतो आपण. काही काही लोक असतात बघा समाजामध्ये, खूप उदासीन असतात ते. कधीच त्यांनी आनंदामध्ये नसतात किंवा उत्साह नसतो त्यांच्यामध्ये, डिप्रेशन मध्ये असतात, तणावामध्ये असतात. असे लोक असतात, तशी अर्जुनाची स्थिती आहे. आणि ती स्थिती काही लोकांमध्ये असते. आता माझे काही मित्र आहेत, आमच्या डिपार्टमेंटला असे लोक आहेत, किंवा तुम्हाला पण शाळेमध्ये कॉलेजमध्ये असे काही लोक बघायला मिळतात की जे ह्या सर्व क्वालिफिकेशन्स त्यांच्यामध्ये असतात. आत्मविश्वास नसतो त्यांच्यामध्ये. दोन गोष्टी, दोन शब्द जर बोलायला सांगितले समोर येऊन स्टेजवरती, तर खूप घाबरतात, थरथर थरथर कापतात, बोलता येत नाही, तोंडातनं शब्द फुटत नाहीत. ती परिस्थिती अर्जुनाची झालेली आहे. त्यावेळेस मग भगवंतांनी अर्जुनाला जे भगवद्गीता सांगितली बघा. सुरुवातीचा अर्जुन इकडे बघतो आपण. पहिले अर्जुन कसा होता? डोक्याला हात लावून बसलाय, खूप टेन्शन आलेलं त्याला, म्हणजे कसं युद्ध करायचं. भगवंता, सगळे माझे नातेवाईक आहेत, यांना मी कसं मारू, हे म्हणतोय अर्जुन भगवंतांना. मग गीता ऐकली अर्जुनाने, भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. काय म्हणलंय? अर्जुनाने युद्ध केलं बघा. ह्या स्लाइड मध्ये, दुसऱ्या स्लाइड इकडच्या साईडला दाखवलंय. अर्जुन विजयी झाला. अर्जुनाने युद्ध केलं. का बरं युद्ध केलं? कशामुळे जिंकला तो? तर भगवंतांनी अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान दिलेलं आहे. की भगवंत काय म्हणले अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये, की अर्जुना,
हे जे तुझे सगळे नातेवाईक आहे, हे यांचं शरीर फक्त तू बघत आहेस, बट दे आर नॉट बॉडी, दे आर ऍक्च्युली सोल. तू फक्त शरीर बघतोस म्हणे, तू त्यातला आत्मा नाही बघत. आणि आपण शरीर नाहीत, आपण आत्मा आहे. तर भगवंतांनी अर्जुनाला हे आत्म्याचं जर ज्ञान दिले ना, मग अर्जुनाने युद्ध केलेलं आहे. आणि तुम्ही जर भगवद्गीता वाचली असेल कोणी, तर त्याच्या शेवटच्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. अर्जुन म्हणतो भगवंतांना, करिष्ये वचनम तव. अर्जुन म्हणला, नष्टमोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. म्हणे भगवंता, तुम्ही मला आत्म्याचं ज्ञान सांगितलं, मला सत्य गोष्टी समजल्या म्हणे. मग मी आता काय करिष्ये वचनम तव, जसं तुम्ही म्हणताल तसं करतो. आणि मग अर्जुनाने युद्ध केलं, आपल्याला माहिती आहे स्थिती. आणि मग अर्जुन काय झाला, विजयी झाला. तर हे जे आहे ना, आत्म्याची खोज किंवा पर्सनल मी कोण आहे, त्याची विषय वस्तू आपण आज बघणार आहे. की जसं बघा, तुम्ही आणि मी आपण समाजामध्ये फिरतो, आपण रोबोट नाही, है ना. जसं बघा, कोणी लेक्चरर आहे आता जॉईन झालेलं पैकी, कोणी लेक्चरर आहे, कोणी स्टुडंट आहेत, हा, कोणी जॉब करणार आहेत. तर हे सगळे आपण सगळे कोण आहेत, मनुष्य आहेत. आपण मनुष्य शरीर धारण केलेलं, आपण चलतो. वी आर नॉट रोबोट. तर मग मी जड आहे का चेतन आहे, मी कोण आहे नेमकं, है ना. तर ते आपण बघणार आहेत की, जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. तर हे काही विषय आहेत आपले. जसं मी जड पदार्थ आहे का मी आत्मा आहे, की आत्म्याचं जे अस्तित्व आहे त्याचं वैज्ञानिक प्रमाण काय आहे ना. आपण म्हणतो किंवा बऱ्याच लेक्चरमध्ये आम्ही सांगतो कॉलेजच्या मुलांना सुद्धा, की वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. तर ते आम्हाला प्रश्न विचारतात कॉलेजचे मुलं, की तुमच्याकडे प्रमाण आहे का, वैज्ञानिक प्रमाण. तर ते प्रमाण पण आज आपण बघणार आहेत. त्याच्यानंतर जिवंत व्यक्ती आणि रोबोट यांच्यामधलं अंतर आपण बघणार आहेत काय ते. त्याच्यानंतर मन जे आहे आपलं मन, त्या मनाला कसं कंट्रोल करायचं किंवा मनाचं कार्य कसं चालतं, ते पण आपण बघणार आहेत. आणि रोजच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण जगत असतो, तर आता मी हे क्लास घेणार आहे, कोणाचा प्रश्न असा असू शकेल की सर, म्हणजे तुम्ही का सांगताय आम्हाला आत्म्याचं ज्ञान, त्याची काय गरज आहे आम्हाला ऍक्च्युली. आम्ही कॉलेजला जातो, 2 टायमाचा प्रसाद घेतो, जेवण करतो, ठीक आहे ना, आम्ही खुश आहेत ना. तुम्ही आम्हाला काय सांगताय उगाच आत्मा, मी म्हणजे आत्मा आहे, काय गरज आहे. तर आपण आत्मा आहेत हे जाणल्यानंतर व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा काय फायदा होतो, हे पण आज आपण स्लाइडच्या माध्यमातून बघणार आहेत. तर पहिलं जे आहे ना आपला विषय, तो आहे मी जड पदार्थ आहे, म्हणजे मी जड आहे का आत्मा आहे. त्या खूप सुंदर स्लाइडच्या माध्यमातून आपण बघणार आहेत. तर आपण कोण आहे, समजा कोणाला जर प्रश्न विचारला आपल्यापैकी, तर कोण आहेत तुम्ही, असं जर कोणाला प्रश्न विचारला, तर ते मोस्ट ऑफ स्टुडंट्स किंवा व्यक्ती काय सांगतात, की मी अमुक अमुक व्यक्ती आहे, माझं हे नाव आहे, माझं ते नाव आहे, मी शरीर आहे, असं सांगतो आपण. पण तुम्हाला माहिती का, वी आर नॉट बॉडी ऍक्च्युली. जसं इथं बघा, एक सायंटिस्ट होऊन गेले, त्यांचं नाव आहे डॉक्टर हेरी मॉन्सेन. अनाटॉमीचे प्रोफेसर होते त्यांनी, इलिनॉइस कॉलेज ऑफ मेडिसिन. ते काय म्हणतात की, बघा त्यांनी मनुष्य शरीराचं जे व्हॅल्यू आहे आपल्या शरीरामध्ये, जे केमिकल्स आहेत, त्या केमिकल्स त्यांनी या ठिकाणी आपल्याला किती केमिकल्स आहेत आपल्या शरीरामध्ये. जसं बघा, 5 पाऊंड कॅल्शियम आहे म्हणे आपल्या मनुष्य शरीरामध्ये. जे आपले बॉडी दिसते ना आपल्याला, हे याच्यामध्ये सगळे केमिकल्स आहेत. आणि आपण बघतो की मलमूत्र आपल्या शरीरामध्ये भरलेलं आहे मनुष्याच्या. पहिलं काय म्हणे, 5 पाऊंड कॅल्शियम आहे आपल्या शरीरामध्ये. आणि 1.5 पाऊंड काय म्हणे फॉस्फेट आहे. त्याच्यात 9 औस पोटॅशियम आहे. हे 6 औस सल्फर आहे. सोडियम आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम थोड्या प्रमाणात आहे. आयर्न आहे. कॉपर आहे. आयोडीन आहे. म्हणजे हे सगळे केमिकल आहेत ना, हे केमिकल पासून आपलं शरीर बनलेलं आहे. मग हे 5 पाऊंड कॅल्शियम, 1.5 पाऊंड फॉस्फेट, हे जे दिसतं ना, ह्याच्यापासूनच शरीर तयार झालंय आपलं. आणि बघा, त्याचे वैज्ञानिक आहेत ना, त्यांनी काय केलं, त्या केमिकलची किंमत काढलेली आहे. म्हणे प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये जे केमिकल्स आहेत आता सांगितलेले, त्याची किंमत किती आहे म्हणे, 110 रुपये. त्या केमिकलची, मनुष्य शरीरामध्ये असणाऱ्या केमिकलची. मग मला सांगा, आपली किंमत 110 रुपयेच आहे का? जसं तुम्हाला जर कोणी विचारलं तुमची किंमत काय आहे, तर आपण मग केमिकलची किंमत सांगावं लागेल, कारण आपलं शरीर पूर्ण केमिकलने बनलेलं आहे. मग 110 रुपयेच किंमत आहे का आपली? जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक आहे का. समजा तुमच्या मित्राकडे एक मर्सिडीज आहे, त्याने मर्सिडीज घेतली 1 करोड रुपयाची. आणि तो रस्त्याने जात असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला, तुमच्या मित्राचा समजा, गृहीत धरू आपण. ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही बघितलं त्याला, तुम्ही रस्त्यावरच होते, त्याला बघितलं ऍक्सिडेंट झालेला, तुम्ही पळत जाणार.
आपण पळत जाणं असं म्हणणार का, अरे अरे गाडी फुटली, गाडीला आधी गॅरेजमध्ये न्या, असं म्हणू का आपल्या मित्राला नेऊ? बघा, 1 करोडची गाडी आहे आणि आपल्या मित्राच्या शरीराची किंमत किती? 110 रुपये, कारण त्याच्या शरीरामध्ये पूर्ण सगळे केमिकल्स आहेत. पण तरी सुद्धा आपण 1 करोडच्या गाडीला किंमत नाही देत. आपण कोणाला किंमत देतो? मित्राला किंमत देतो. गाडीला किंमत देत नाही, त्याच्यामध्ये बसलेला जो मित्र आहे ना त्याला किंमत देतो. त्याची व्हॅल्यू आहे. तसं तुम्हाला माहिती आहे का, हे जे शरीर आहे ना, हे मर्सिडीज आहे आपलं, जे भगवंताने हे शरीर जे तयार केलेलं आहे परमेश्वराने. तर हे समजा मर्सिडीज गाडी आहे, खूप महागडं शरीर आहे. पण तुम्हाला सांगू का, ह्याला काय किंमत नाही. 110 रुपये किंमत आहे. जसं आता आपण बघितलं, याच्यामध्ये राहणारा जो व्यक्ती आहे ना, त्याला किंमत आहे. तर तो याच्यामध्ये राहणारा जो व्यक्ती आहे ना, तर तो कोण आहे? आत्मा, म्हणजे आपण स्वतः, इनर. तर वही तो प्रश्न विचारलाय कि क्या आपको नहीं लगता कि हम इस शरीर को बनाने वाले रसायनों से बढ़कर है? म्हणजे आपल्याला असं वाटत नाही का की आपली किंमत या 110 रुपयापेक्षा जास्त आहे? मग 110 रुपयापेक्षा जर आपली किंमत जास्त असेल शरीराची, तर मग आपण शरीर आहेत का त्याच्या पलीकडचे कोणीतरी आहेत? कारण बघा, जसं आता मी सांगितलं, 1 करोडची मर्सिडीज ऍक्सिडेंट झाला, पण आपण गाडीला नाही बघत, जरा पण नाही बघत, तेवढी महागडी असून सुद्धा. तसं हे शरीर आहे, हे खूप महाग आहे. ह्याचा ऍक्सिडेंट झाला तर ऍक्च्युली ह्याला किंमत नाही, ह्याच्यामध्ये राहणारा जो व्यक्ती आहे ना त्याला किंमत आहे. तर तो व्यक्ती कोण आहे माहिती आहे का? आत्मा. तो सोडून जातो आपल्याला. मग आपली खरी ओळख काय? तुम्हाला बघा आता, पुढची स्लाइड आहे ना, खूप सुंदर आहे. जसं हे बघा, हे जे ही जी हिरोईन आहे ना, ही सगळे ओळखतात हिला. हम्म. तर जिवंत असताना किती सुंदर होत्या त्या. म्हणजे जे बॉलिवूडचे जे स्टार आहेत ना, सुपरस्टार, त्यांचा यांच्यावरती जीव असायचा खूप, ह्या हिरोईनवरती. जिवंत असतानाची सुंदरता आहे त्यांची. आणि बघा, हे मेल्यानंतर, हम्म, आता लक्षपूर्वक आहे का? आता श्रीदेवी म्हणतात त्यांना, म्हणत होते ऍक्च्युली, आता नाही ते अस्तित्वामध्ये. तर जिवंत असताना आहे ना, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा किती आहे. आणि त्यांच्यावरती सगळे हिरो जे आहेत ते त्यांच्यावरती फिदा होते, आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. पण मृत्यूच्या त्याच्यात नंतर, आत्मा होती तेव्हा हे अशी दिसून गेली आणि आत्मा नव्हती तेव्हा. रोहन सुतार थोडंसं आपण म्यूट करता का? लक्षपूर्वक आहे का? तर ही ज्यावेळेस सुंदर होती ना, जिवंत होती ना, त्यावेळेस तिच्यावरती सगळ्यांचा जीव असायचा. आणि बघा मेल्यानंतरचं तिचं चेहरा कसा झालेला आहे. का बरं असं असेल? मग शरीर तर तेच आहे, श्रीदेवी तर तीच आहे. बघा, मेल्यानंतरचं शरीर पण तिचंच आहे आणि जिवंत असताना शरीर पण तिचंच आहे. पण दोन्हीमध्ये एवढा डिफरन्स का? जर कोणाला म्हणलं आता मेल्यानंतर की हिच्याशी विवाह करा, तर कुणी करेल का? नाही करणार. व्यक्ती तर तीच आहे. मग का बरं विवाह नाही करणार? कारण ती जिवंत असताना तिच्यामध्ये जी खरी श्रीदेवी आहे ना, खरी श्रीदेवी ती तिच्यामध्ये होती. म्हणजे आत्मा, आत्मा म्हणू शकतो, आत्मा येतो. आत्मा निघून गेला बाहेर. म्हणजे काय? ड्रायव्हर, गाडीमधनं ड्रायव्हर उतरला, मग गाडी आता झोपलेली बघा, त्या गाडीमध्ये नाकामध्ये कापूस टाकलेले आहेत. आणि बघा तिला कुठलीही भावना नाही मेल्यानंतर. तिला काही विचार करू शकत नाही, तिला कुठली इच्छा नव्हती, ती स्वतः चालू शकत नाही, तिला कुठली चेतना नाही तिच्यामध्ये. समजा तिच्या अंगावरती आपण सोन्याचे दागिने घातले, तर तिला काय किंमत नाही त्या श्रीदेवीला. का? कारण ड्रायव्हर उतरला ना मधला, शरीरामधला ड्रायव्हर उतरला, गाडीमधला ड्रायव्हर उतरला. म्हणजे काय? ह्या गाडीला महत्व नाही, या गाडीला महत्व नाही, ह्याच्यामध्ये जो ड्रायव्हर बसला ना त्याला महत्व आहे. म्हणून बघा, ड्रायव्हर ज्या वेळेस उतरतो ना गाडीतनं, तर गाडी चालत नाही. तसंच शरीर आहे बघा, वही शरीर आहे लेकिन आत्मा चली गई. समजते तुम्हाला? म्हणजे आपण आता शरीर आहेत, आपण चालतो ना सगळे रोज. का चालतो माहितीये का? कारण ही आपली गाडी आहे, आपण गाडी चालवतोय. कोण चालवतोय? ड्रायव्हर मध्ये बसलेला. तर आता आपण ते बघणार आहेत की, हे बघा, खूप सुंदर आहे. जसं त्या ठिकाणी असं दाखवलंय की, खूप सुंदर श्लोक आहे भगवद्गीतेतला, 2 अध्याय 20वा श्लोक. याच्यामध्ये असं सांगितलं की, न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. भगवंत सांगतात अर्जुनाला, न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूयः. अर्जुना, आपण, वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. म्हणे आत्म्याला मारता येत नाही, आत्म्याला भिजवता येत नाही, आत्म्याला जाळता येत नाही. हा श्लोक आहे गीतेतला. नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावकः, न चैनम क्लेदयन्ते आपो, न शोषयति मारुत. तर कृष्ण सांगतात, आत्म्याला भिजवता येत नाही, मारता येत नाही, त्याला कापता येत नाही, त्याला काहीच करता येत नाही. काय करता येतं म्हणे? जसा एक रूल आहे बघा एनर्जीचा,
एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नोर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ओनली कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. उष्णता किंवा ऊर्जा निर्माण करता येत नाही, ते एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये ट्रान्सफर करता येते. मग कृष्ण काय सांगतात अर्जुनाला, की आत्मा के लिए न तो कभी जन्म होता है और न मृत्यू होते. म्हणजे काय, आपण आहेत ना, आपण, मी सुरुवातीला सांगितलं, वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. आणि सोल काय माहिती का, तुम्ही जर वैज्ञानिक रिसर्च वाचले ना, काय बरेच रिसर्च आहेत, वैज्ञानिक रिसर्च आहेत आत्म्यावरचे, तर सायंटिस्ट असं सांगतात की आत्मा म्हणजे काय, म्हणे एक प्रकारची एनर्जी. फक्त विज्ञान त्याला नाव देतं एनर्जी, आणि परमार्थ किंवा स्पिरिच्युअलिटी मध्ये त्याला आत्मा म्हणतात. आत्मा म्हणजे एक खूप सुंदर शरीर असतं, दिव्य शरीर म्हणतो आपण त्याला. तर काय कृष्ण काय सांगतात अर्जुनाला, आत्म्याला कधी जन्म पण नसतो आणि मृत्यू पण नाही. म्हणजे काय, सोल कॅन नॉट बी क्रिएटेड नोर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ओनली कन्वर्ट फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. आत्म्याला तयार पण करता येत नाही, आत्म्याला मारता पण येत नाही. त्याला फक्त एका शरीरामधनं दुसऱ्या शरीरामध्ये ट्रान्सफर करावं लागतं, किंवा होतो तो. कसा ट्रान्सफर होतो आपण बघणार आहेत आता. जसं इथं बघा, हे बघा दिसतंय का तुम्हाला, हे आपल्या स्टेजेस आहेत ऍक्च्युली आपल्या आयुष्याच्या. ऍक्च्युली आहे ना, भगवद्गीतेमध्ये मनुष्य शरीराच्या स्टेजेस सांगितलेले आहेत. जसं आपण इथं बघू शकतो, एक मिनिट बघा, इथं लहान मुलगा आहे, नंतर थोडा मोठा झाला, नंतर थोडा मोठा, नंतर थोडा मोठा, असं करत करत तरुण झाला आता. आणि इथं जेवढे आहेत ना ऑनलाईन क्लासला, प्रत्येकाची एक स्टेज आहे बघा. आपण ह्या स्टेजला आहेत प्रत्येक जण सध्या. तर मग कुणी लहान आहे, कुणी थोडंसं तरुण झालेलं आहे, कुणी कॉलेजला आहे, कुणी लेक्चरर आहे, थोडे वयस्कर झाले आहेत. आणि शेवटी काय होतं मग, हे बघा, तो जो आत्मा आहे ना, तो बॉडी ट्रान्सफर करत 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 शेवटी हा शरीर सोडून जातो, है ना. तर मग हा शरीर आणि आत्म्यातला फरक आहे. म्हणजे काय, शरीर हे जड आहे आणि आत्मा हा चेतन आहे. मग शरीर आणि आत्म्यातला जो फरक आहे ना, तो फरक खूप सुंदर सांगितलाय. शरीर कसं असतं म्हणे, जड असतं. जड, जड म्हणजे समजतंय, जड म्हणजे अशी वस्तू की जी दुसऱ्याच्या म्हणजे आउटर फोर्स शिवाय ती वस्तू हलू शकत नाही. म्हणजे समजा हा मोबाईल आहे, समजा हा माझा मोबाईल आहे, हा टेबलावर ठेवला तर तो स्वतः नाही हलणार. त्याला एक्सटर्नल फोर्स लावलं पाहिजे. म्हणजे मी जर त्याला ढकललं तर तो मोबाईल मोबाईल पुढे जाणार. त्याला म्हणतात जड. मग शरीर कशामध्ये आपलं जड आहे, ते स्वतःहून नाही चालत. त्याच्यामध्ये एक माणूस बसलेला आहे, त्याला एक्सटर्नल फोर्स पाहिजे. तो मध्ये एक माणूस बसला, तो कोण आहे, तो स्वतः व्यक्ती आत्मा. तो आत्मा आहे ना, त्या व्यक्तीला मुव्हेबल करतो, चालत असतो. मग आत्मा कसा आहे म्हणे, जागृत. आत्मा हा खूप ऍक्टिव्ह आहे, तोच पूर्ण शरीर चालवतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, मनुष्य शरीरामध्ये आणि प्राण्यांच्या शरीरामध्ये सेम आत्मा असतो. सेम, एक क्वांटिटी खूप त्याची छोटी आहे. तुम्ही जर की भगवद्गीता वाचली असेल ना, तर त्याच्यामध्ये आत्म्याची साईज सांगितली. किती साईज आहे म्हणे, आपले केस आहेत ना, केस, त्या केसाचं टोक, प्रत्येकाचं केसाचं टोक, त्या एका टोकाचे 100 तुकडे करायचे, केसाच्या टोकाचे. परत त्या 100 तुकड्याचे 100 करायचे, परत त्याचे 100, असं करत 10,000वा जो हिस्सा येईल ना केसाच्या टोकाचा, दॅट इज द साईज ऑफ आवर सोल. ती आपल्या आत्म्याची साईज आहे. आणि तो कसा आहे म्हणे, दिव्य आहे. मी तुम्हाला सांगणार आहे नंतर, ते कन्सेप्ट येणार आहेत पुढे. मग शरीर कसं आहे म्हणे, अचेतन. अचेतन म्हणजे काय, त्याच्यामध्ये चेतन नाही, शरीर स्वतः कार्य नाही करू शकत. पण आत्मा चेतन आहे, कारण आत्मा शरीरामध्ये आहे म्हणूनच व्यक्ती सगळीकडे फिरू शकतो. शरीर कसं आहे, परिवर्तनशील. तुम्ही बघा, आता इथं जे ऑनलाईन क्लासला जॉईन झालेले आहेत ना, सगळेच आता जसे होते तसे आहेत का? नाही. लहान असताना आपण वेगळे होतो, जन्मले त्यावेळेस शरीर वेगळं होतं. थोडेसे मोठे झालो मग पूर्ण शरीर बदलतं, चेहरा बदलतो. तरुण झाल्यानंतर परत चेहरा बदलतो. आता आपण 30-35 वय आहे समजा, मी जसा लहान होतो तसा आता नाही. आणि अजून 20 वर्षानंतर आत्ता जसा दिसतो तसा 20 वर्षानंतर नाही दिसणार. आणि ज्यावेळेस मी म्हातारा होईल, 60-70 वर्ष, त्यावेळेस पूर्ण चेंज झालेला असतो. समजतंय का तुम्हाला मी काय सांगतोय? म्हणजे शरीर कसं आहे, परिवर्तनशील आहे कंटिन्यू. पण तुम्हाला एक गोष्ट तुम्ही विचार केली का कधी, तुम्ही 4 वर्षाचे मुलगा असताना आणि तोच व्यक्ती 90 वर्षाचा झाल्यानंतर तो काय म्हणतो, त्याला असं वाटतच नाही मी म्हातारा झालो. तो काय म्हणतो, मी आहे, मी आहे, मी आहे. लहान असताना काय म्हणायचा, मी. तरुण झाल्यानंतर काय म्हणतो, मी. म्हातारा झाल्यानंतर काय म्हणतो, मी. तो मी जे आहे ना, मी तो चेंज नाही होत, शरीर चेंज होतं. तर तो मी म्हणजे काय, जसं आपण म्हणतो, हे माझं नाक आहे, हे माझं कान आहे, हे माझे केस आहेत, हा माझा हात आहे. समजतं तुम्हाला, हे सगळं माझं आहे. मग मी कोण आहे? दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि त्या क्वेश्चन वरती बरेच जण कधीच चर्चा करत नाहीत. तर तो जो मी आहे ना, मी, दॅट इज सोल. ते आपणच होता, आत्मा. मग शरीर परिवर्तनशील आहे, आत्मा अपरिवर्तनशील आहे. शरीर अस्थायी आहे. अस्थायी म्हणजे कधी मृत्यू येईल सांगता येत नाही आपल्याला, कुठल्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो. आणि कसं आहे म्हणे, शाश्वत.
आत्मा कसा आहे, शाश्वत आहे, तो कधीच नाश पावत नाही. म्हणून तर तुम्हाला सांगू का, आपण तुम्ही जर गीता वाचली ना तर तुमच्या लक्षात येईल, आत्मा शाश्वत आहे म्हणजे आपण शाश्वत आहेत. म्हणून बघा, असा कुठलाच व्यक्ती नाही ज्याला मरू वाटतं. तुमच्यापैकी असं कोणी आहे का ज्याला मरायची खूप इच्छा आहे? सगळ्यांना असं वाटतं की मी अमर झालो पाहिजे, मला म्हातारपण नाही आलं पाहिजे, मी ओल्ड एज नाही आलं पाहिजे, मला मेलो नाही पाहिजे. का माहिती का? कारण तो आपला मूळ स्वभाव आहे. बिकॉज वी आर सोल अँड वी डोंट वॉन्ट टू डाय. आपल्याला मरायची इच्छा नाही. पण का मरतो माहिती का आपण? ह्या शरीरामध्ये आपण अडकलो ना. मग शरीर मरतं ना, शरीर अस्थायी आहे. म्हणून आपल्याला शरीर सारखं सारखं सोडावं लागतं आणि दुसऱ्या शरीरात जावं लागतं. हे खराब झालं, नवीन आपण शरीर धारण करतो लगेच. मग हे आत्मा कसं आहे म्हणे, शाश्वत, त्याला मरू नाही वाटत. आपल्याला बघा मरू नाही वाटत. आणि शरीर कसं आहे, मृत आहे. आत्मा कसं आहे, जिवंत आहे. समजते तुम्हाला? तर हे, तर आता बघा की आप वह शरीर नाही है जो आप आईने में देखते हैं. तुमच्या लक्षात येते का काय सांगतो? आपण ते नाही जे आपण आरशामध्ये बघतो. बघा, आपण रोज जातो आरशासमोर, जातो, भांग पाडतो, क्रीम लावतो. आणि मी सारखं सांगत असतो माझ्या लेक्चर्समध्ये की मनुष्य जो आहे ना, 24 तासापैकी बराच वेळ तो आरशासमोर घालवतो. कारण आरशासमोर बघण्याची आपल्याला खूप इच्छा असते की मी दिसतो कसा. म्हणून बघा, किचनमध्ये चाललं परत आरशामध्ये बघायचं वाकून, बाहेर चाललं परत आरशात बघून जायचं, परत असं केसावर हात फिरवायचं. आपल्याला काय वाटतं, मी आरशात दिसतो तोच आहे मी. पण तुम्ही आरशात दिसता ते नाही, जर आपण कोण आहे ते बघा दिसतंय. हे जे दिसते ना तुम्हाला, काय सांगितलं या ठिकाणी, आप आत्मा है, शरीर रूपी कार के असली चालक. समजते तुम्हाला? शरीर म्हणजे काय? हे कार आहे आपली. शरीर म्हणजे काय? आपली कार आहे. आणि इथं दिसतंय बघा, इथं ड्रायव्हर बसलेला आहे त्या बॉडीमध्ये. समजतंय? आणि हृदय आहे, ते हृदयामध्ये ड्रायव्हर बसले म्हणजे आपण आत्मा. आणि त्याच्या मागे बघा एक चतुर्भुज रूप धारण करून भगवंत दिसतात. म्हणून आपण म्हणतो ना, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत. म्हणतो ना, परमेश्वर आहे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये. तर प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये म्हणजे तुमच्या आणि माझ्या दोन व्यक्ती बसलेले आहेत. एक म्हणजे ड्रायव्हर म्हणजे आपण स्वतः, आणि एक म्हणजे परमेश्वर. तर तो ड्रायव्हर जो आहे ना, तो गाडी चालवतो, म्हणजे शरीर चालवतो आपलं. समजतं का? पण आपल्याला बाहेरचं शरीर बघतो आपण आरशामध्ये. तुम्ही विचार करा थोडासा. कसं आहे, प्रत्येक गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आपण कधी विचार करत नाही. आपलं फक्त एकच चालू होतं, सकाळी उठायचं, जेवायचं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं, झोपायचं, सकाळी उठायचं, परत जायचं, टॉयलेटला जायचं, आंघोळ करायची, ड्युटीला जायचं, परत यायचं, जेवायचं, झोपायचं, सकाळी उठायचं, टॉयलेटला जायचं, ऑफिसला जायचं. ह्याच्यामध्ये आपलं आयुष्य चाललंय. पण तुम्हाला खरंच असं वाटतं का की आपलं आयुष्य फक्त हे टॉयलेटला जाणे, आंघोळ करणे, जेवण करणे, ऑफिसला जाणे, घरी येणे, झोपणे, ह्यासाठीच पूर्ण मनुष्य शरीर दिले का आपल्याला? विचार केला पाहिजे याचा, की खरंच आरशात बघणारा खरंच मी आहे का? कारण मी तर हे शरीर तर बदलतंय. 10 10 वर्षाचे तुम्ही असताना आरशात तुम्ही वेगळे दिसायचे, आज वेगळे दिसायला. अजून काही वर्षांनी वेगळे दिसणार आणि अजून काही वर्षांनी नसणार पण तुम्ही इथे. मग तुम्ही कोण आहेत नेमकं? जे आरशामध्ये दिसतात ते तुम्ही नाहीत. समजलं? तर तुम्ही आत्मा आहेत जे त्या शरीरामध्ये बसलात. तर भौतिक जो अं, एक मिनिट, भौतिक जो दृष्टिकोन असतो ना, म्हणजे सामान्य लोक जे असतात समाजामधले, ते काय म्हणतात की मी कोण आहे? तर मी पदा आमचं शरीर कसं बनलं म्हणे, पदार्थांनी, जड पदार्थांनी शरीर बनलेलं आहे. हे भौतिक लोक विचार करतात. आणि काय विचार करतात की आपण एक रासायनिक, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मनुष्याचं शरीर कशाने बनलेलं आहे, केमिकलने बनलेलं आहे. तर मग काही लोक विचार करतात की आपलं शरीर म्हणजे काय, केमिकल पेक्षा जास्त नाही. म्हणे काही काही जण बघा, असे लोक भेटतील तुम्हाला, ते काय म्हणतात, काही नसतं रे, आत्मा वगैरे काय नसतं, शरीर संपलं, सगळं संपलं. शरीर कशापासून बनलं म्हणे, केमिकल पासून बनलेलं आहे आपलं. जसं मगाशी मी सांगितलं. मग मला सांगा, जर शरीर केमिकल पासून बनलेलं आहे, आणि सर समजा एखादा नातेवाईक मेला, तुमचा जवळचा प्रिय व्यक्ती गेला, तर मग का रडतात लोक? केमिकल, तुम्ही समजता ना, शरीर केमिकल पासून तयार झालेलं आहे. मग थोडंसं केमिकल नष्ट झालं तर रडता कशाला मग? रडायची काय गरज आहे? है ना? ह्याचा अर्थ काय माहिती का? की वी आर नॉट ओनली केमिकल, वी आर सोल, त्या शरीरामध्ये राहणारे. पण काही लोक आहेत ते शरीराला काय म्हणतात, फक्त केमिकल आहे. म्हणून तर बघा, काही लोक म्हणतात खाओ पिओ ऐश करो, पुढचं कोण बघितलंय म्हणे. त्या लोकांचा आत्म्यावरती विश्वास नसतो. तुम्हाला ते आता पुढे काही गोष्टी बघायला मिळते. जसं आता बघा, तिसरा पॉईंट काय सांगितलं की मृत्यूच्या वेळेस सगळं समाप्त होतं म्हणे त्या व्यक्तीचं. म्हणून एक संत आहेत बरं का, किंवा एक ऋषी होऊन गेले, नास्तिक होते त्यांनी. तर त्याने असं सांगितलं की
मेल्यानंतर दुसरा जन्म नसतो म्हणे. मग तुम्ही काय करा, मस्त मजा करा, लोन काढा, कर्ज काढा, तुपातलं खा आणि दुसऱ्याचं उधार घेऊन खा. मेल्यानंतर कोण बघितलंय म्हणे. पण असं नसतं. तुम्ही जर कोणाचं कर्ज घेतलं तर तुम्हाला फेडावं लागतं आणि कर्ज फेडण्यासाठी परत तुम्हाला यावं लागतं. समजतंय? असं कधी समजायचं नाही की काहीतरी वाईट कर्म मी केलं आणि मला कुणीच विचारलं नाही, मला कुणीच बघितलं नाही, मग मी सुटलो. बघा मी एवढी चोरी करून सुटलो. नाही, सुटत नसतो. जे कर्म केलंय, जे ऍक्शन केली त्याची रिॲक्शन 100% येणार. मग ती आता येईल, ह्या शरीरामध्ये असताना येईल किंवा पुढच्या शरीरामध्ये येईल. समजतंय? मग हे नास्तिक लोक जे असतात ना, ऍक्च्युली ते असा विचार करतात की मृत्यूच्या वेळेस सगळं संपतं, पण मृत्यूच्या नंतरच सगळ्या गोष्टी चालू होतात. ते आपण बघणार आहेत नंतरच्या सेशनमध्ये. तर या ठिकाणी काय सांगितलं मग, की बघा, आता जो मी तुम्हाला सांगितलं तो भौतिक दृष्टिकोन होता, की भौतिक लोक काय विचार करतात. आता आध्यात्मिक दृष्टिकोन एक आहे. आध्यात्मिक लोक काय विचार करतात किंवा शास्त्र काय सांगतं आपलं. शास्त्र असं सांगतं, हम मांस और हड्डियों के भौतिक शरीर नहीं है. शास्त्र काय सांगतं, आपण फक्त हे मांस, हे त्वचा आणि हाड नाहीत आपण. समजलं? हम भौतिक शरीर में बंदी आत्मा आहे. समजतं तुम्हाला? भौतिक शरीरामध्ये ह्या आपण अडकलोय. जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो समजण्यासारखं. अं, एक एक म्हातारी बाई होती. तिला पक्षी पाळायचा खूप छंद होता. म्हणजे तिला पोपट वगैरे पाळायचा खूप छंद होता. ती इतकी लाड होती, तिनं पिंजरा आणला होता, सोन्याचा पिंजरा. आणि त्याच्यामध्ये तो पोपट ठेवला होता. ती काय करायची, रोज तो सोन्याचा पिंजरा पुसायची. तिला खूप आवडत. सोन्याचा पिंजरा पुसायची, त्याला परत अजून गोल्डन पॉलिश करायची, खूप सजवायची. ती काय करायची माहिती का, पिंजरा फक्त सजवायची, तो मध्ये जो राहणारा पक्षी आहे ना त्याला खायला देत नव्हती. तो पक्षी आहे ना, खायला न दिल्यामुळं तो उपाशी राहून मेला. लक्षपूर्वक आहे का, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तसं आपण आहे ना, आपण ह्याला काय म्हणतात, पिंजरा. हा पिंजरा आहे आणि इथं सांगितलं की त्या पिंजऱ्यामध्ये अडकलेले आपण आहेत ऍक्च्युली मध्ये. पण आपण काय करतो माहिती का, भौतिक जगामध्ये या रोजच्या आपल्या डेली लाईफ मध्ये आपण पिंजऱ्याला खूप सजवतो. इतकं सजवतो की बघा, असं एक रिसर्च झालाय बरं का, की जगामध्ये सगळ्यात जास्त खर्च जर कोण करत असेल म्हणे तर ते स्त्रिया स्त्रिया करतात. लेडीज लोक करतात. आणि कशावरती खर्च करतात म्हणे, कॉस्मेटिक्स वरती. म्हणून तुम्ही बघा मार्केटमध्ये जा, सगळ्यात जास्त बिझनेस कॉस्मेटिक आणि इमिटेशन ज्वेलरी याचे बिझनेस असतात स्त्रियांसाठी. कारण का, त्यांना शरीर सजवायची खूप आवड असते. पण शरीर काय म्हणे, पिंजरा. आपण पिंजऱ्याला तर सजवतो, पण मध्ये राहणारा जो पक्षी आहे, आपण पिंजरा नाही, आपण त्या पिंजऱ्यामध्ये राहणारे पक्षी आहेत, त्याला आपण जेवायला देत नाही. मला समजते काय सांगतो. मग फक्त पिंजरा सजून नाही जमणार, तर त्याच्यामध्ये जो पक्षी आहे ना त्याला पण खायला दिलं पाहिजे. तर मग आध्यात्मिक व्यक्ती काय विचार करतो, हे बघा, प्रत्येक हत्तीमध्ये तोच आत्मा आहे, त्या मुलामध्ये तोच आहे, त्या गायीमध्ये तोच आहे, पशुपक्ष्यांमध्ये तोच आहे. तर हा आध्यात्मिक दृष्टिकोन असतो. आणि काय म्हणतात की, जब भौतिक शरीर कार्य करना बंद कर देता है, तो भी हम मरते नहीं है. तुम्हाला माहिती का, हे शरीर जरी नसलं तरी आपण मरत नाही हा. काही सायंटिफिक रिसर्च आहेत. जसं एक शास्त्रज्ञाचा पुढे येणार आहे. त्यांचं नाव आहे इयान स्टीव्हन्सन नावाचे शास्त्रज्ञ आहेत. तर त्यांनी असे काही रिसर्च केलेले आहेत, 3,000 केसेस रिसर्च केलेले आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये एक केस असे आहे की अं, एक व्यक्ती होता, तो त्याचं पूर्ण शरीर ऍक्सिडेंट मध्ये गेलं होतं आणि हृदय जे आहे ना, हृदय डॅमेज झालं होतं पूर्ण, हृदयामध्ये काहीच राहिलं नव्हतं. तरी पण तो व्यक्ती जिवंत होता. हृदय त्याचं पूर्ण बाहेर काढलं होतं, तरी पण तो व्यक्ती जिवंत होता. सांगण्याचं तात्पर्य काय माहिती का, वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. हा, लक्षपूर्वक आहे का, वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. म्हणजे काय आहे, अं, एक खूप सुंदर उदाहरण मी कॉलेजमध्ये सांगितलं होतं बघा. ज्या कॉलेजमध्ये सुद्धा, फार्मसी कॉलेजला सांगितलं होतं का, मला वाटतं नर्सिंगला सांगितलं होतं, माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही. पण ती एक मुलगी होती बघा, पॅम रेनॉल्ड्स नावाची. ती तुम्ही गुगलवर जा आणि गुगलवर जाऊन सर्च करा, पॅम रेनॉल्ड्स केस असं टाकायचं. तर ती पॅम रेनॉल्ड्स जी आहे, तिला अॅन्युरिझम नावाचा रोग झाला होता. तिच्या मेंदूमध्ये गाठी झाल्या होत्या. नंतर डॉक्टरांनी तिच्या ब्रेनचं ऑपरेशन केलं होतं. डिटेल नाही सांगत मी. तिच्या ब्रेनचं ऑपरेशन केलं होतं. तर ब्रेनचं ऑपरेशन करण्यासाठी ब्रेनला रक्तप्रवाह करणारी शीर कापावी लागते, कारण ब्रेन, पूर्ण रक्तप्रवाह आपला ब्रेनकडे चालला असतो, ब्रेन गरम असतं. तर मग तिचा रक्तप्रवाह कापला आणि मग ब्रेनचा रक्तप्रवाह कापला म्हणजे ब्रेन डेड झालं. ब्रेन डेड झाला म्हणजे माणूस मेला. पण तुम्हाला माहिती का, तिच्या शरीरावरती, ब्रेनवरती ऑपरेट केलं. 8 दिवसानंतर ती शुद्धीवर आली. नंतर तिला डॉक्टरांनी प्रश्न विचारले,
तर तिनंच डॉक्टरांना उलट प्रश्न विचारले. म्हणजे तुम्ही माझं ऑपरेशन करत असताना ब्रेनचं तुम्ही फ्लड करत होते सिस्टर सोबत. तर डॉक्टर घाबरले, पण हिला कसं काय समजलं? तर नंतर तिनं सांगितलं की जेव्हा तुम्ही माझ्या बॉडीवरती ऑपरेट करत होते तेव्हा मी सिलिंग फॅनवरती बसून बघत होते. माझं तुम्हाला जर मी सांगतो ते विश्वास बसत नसेल तर तुम्ही गुगलवरती जा आणि तिथं टाका पॅम रेनॉल्ड्स केस असं टाकायचं आणि ती पूर्ण केस वाचा तुम्ही. तर त्याच्यामध्ये तिनं सांगते की मी सिलिंग फॅनवरती बसून बघत होते. ह्याचा अर्थ काय? वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. आणि हे आपल्या शास्त्रांमध्ये खूप वर्षांपूर्वी, 5,000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. तर आध्यात्मिक दृष्टिकोन तो आहे काय? आपण हे शरीर नसून मेल्यानंतर सुद्धा आपण जिवंत असतो, कारण आपण आत्मा आहे, आत्मा कधी मरत नाही. समजते? तर हे जसं या ठिकाणी बघा, हा, मी आता जे उदाहरण सांगितलं तुम्हाला, हे बघा ते आजीबाई येतात आणि ते पिंजऱ्यामध्ये एक पोपट आहे आणि त्या पिंजऱ्यालाच त्यांनी काळजी घेतात, पिंजऱ्याची. पण तो जो पोपट आहे ना, त्या पोपटाची काळजी त्यांनी घेतली नाही. इथं तेच सांगितलं, आत्मा के रूप में अपनी वास्तविक पहचान को न जानते हुए लोग अपना सारा जीवन शरीर को लाड प्याड करते हुए पिंजरे को चमकाने में लगा देते हैं. संपूर्ण आयुष्य आपण ह्या शरीररूपी पिंजऱ्याला सजवण्यासाठी घालवतो, पण ऍक्च्युली वी आर नॉट पिंजरा, असं म्हणू शकतो आपण. आपण त्या पिंजऱ्यामध्ये राहणारे आत्मा आहेत, जे आता बांधले गेलेले आहेत, बंधनात सापडलोय आपण. तर काय सांगितलं ते की अं, हे कसं 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 शक्य आहे? हा, तर बघा, जसं आत्मा, जसं मी आता सांगत होतो की वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. तर मग काही जणांचा प्रश्न असू शकतो की आपण आत्मा आहोत, याचे वैज्ञानिक प्रमाण काय आहेत? जसं मी आता एक प्रमाण सांगितलं, तुम्ही ती केस वाचा गुगलवरती जाऊन, पॅम रेनॉल्ड्स केस. तर आत्म्याचे जे वैज्ञानिक प्रमाण आहेत, ते वैज्ञानिक प्रमाण आज बघणार आहेत आपण, खूप सुंदर आहेत. एक म्हणजे काय, आत्म्याचं अस्तित्वाचं जे वैज्ञानिक प्रमाण आहे ना, तर त्याचे काय मुख्य कन्सेप्ट आहे, जसं व्यावहारिक ज्ञान, चेतना, आणि एनडी म्हणजे काय, नियर डेथ एक्सपिरियन्स, ते आता बघणार आहेत आपण पुढे. आणि ओबी म्हणजे काय, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. हा, आणि 4 नंबर आहे पुनर्जन्माचं अनुसंधान, किंवा कुणी रिसर्च केलेले आहेत त्याच्यावरती. तर ते जसं या ठिकाणी बघू शकतो आपण बघा. व्यावहारिक ज्ञान, आता हा सगळे लोक समोर थांबलेले आहेत, ती व्यक्ती मेलेली आहे. जेव्हा एखादा व्यक्ती मरतो ना, तेव्हा आपण काय म्हणतो, अरे अमुक अमुक व्यक्ती गेला. आपण म्हणतो ना, सर का रे कॉलेजला काय आला नाही तू, 8 दिवस झाले कॉलेजला आला नाही. सर माझे वडील गेले, असं आपण म्हणतो, किंवा माझे आजोबा गेले, माझी आजी गेली, म्हणतो ना आपण. बघा आता इथं ती बाई गेलेली आहे, झोपलेली, ती गेलेली आहे ती. आपण काय म्हणतो, ती बाई गेली. गेली कुठे गेली? ती तर तिथंच झोपलेली आहे. जसे आपले समजा आजोबा गेले, आपण म्हणतो माझे आजोबा वारले सर. पण आजोबा तर समोरच झोपलेले असतात. मग कोण गेलं नेमकं? आजोबा कुठे गेलेले आहेत? तर कोण गेलं नेमकं, ह्या ठिकाणी प्रश्न आहे. तर दरअसल काय सांगतं तिथं, आत्मा चली गई है. म्हणजे काय, शरीर तिथंच झोपलेलं आहे, ऍज इट इज बॉडी आहे, पण हालत नाही, ती बोलत नाही. तिला तुम्ही इंजेक्शन दिलं, तुम्हाला काय म्हणणार नाही. तिला तुम्ही आग लावली, तुम्हाला काय म्हणणार नाही. तिच्यावरती तुम्ही एकदम थंड पाणी टाकलं, काय म्हणणार नाही. गरम पाणी टाकलं, काय म्हणणार नाही. का? जो मेन व्यक्ती होता ना त्यातला, तोच निघून गेलेला आहे, आत्मा निघून गेलेला आहे. समजते तुम्हाला? म्हणून आहे ना, आत्म्याचं वैज्ञानिक प्रमाण, पहिलं म्हणजे काय, व्यावहारिक ज्ञान. खूप सोपा विषय आहे, जास्त म्हणजे डीप मध्ये जाण्याची पण गरज नाही. आपल्या रोजच्या विषयामध्ये आपण बघू शकतो, व्यक्ती तोच असतो, पण आपण म्हणतो गेला. तर तो आत्मा गेलेला असतो, जी आपली खरी ओळख आहे, किंवा जे आपण आहेत. दुसरं एक काय, आत्म्याचं इंडिकेशन, किंवा आत्मा आहे त्याचं प्रमाण काय, चेतना. चेतना म्हणजे काय, बघा इथं पूर्ण सकाळ दिवस उजळलेला आहे, लाल उजेड दिसतोय. समजतंय? तर हा कॅमेरा आहे. हा हा, ही कॅमेरा दिसतो इथं. तो कॅमेरा काय म्हणतो, मुझे लाल प्रकाश दिखाई दे रहा है, मला लाल उजेड दिसत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तो कॅमेरा जड आहे. जड आहे तरी पण तो बोलतो. जसं तुम्हाला माहिती आहे का की रोबोट्स असतात, रोबोट्स. तुम्ही जर एखाद्या रूम मध्ये प्रवेश केला, किंवा दवाखान्यामध्ये प्रवेश केला, तर अशा मशीन्स लावलेल्या असतात, ते काय म्हणतात, वेलकम सर, वेलकम सर, ते बोलतात. पण ते खरंच बोलतात का? कारण ते तर जड आहेत. ते चेतना नाही त्यांच्यामध्ये, त्या machines मध्ये. तर ते चेतना त्यांच्यामध्ये नसते, त्यांच्यामध्ये प्रोग्रामिंग केलेली आहे. समजतं तुम्हाला? जसं रोबोटिक्स, रोबोट्स बोलतात, किंवा रोबोट्स वेगवेगळे कार्य करतात. आपण म्हणतो ऑटोमॅटिक आहे.
ऑटोमॅटिक कार आहे किंवा ऑटोमॅटिक रोबोट आहे, ऍक्च्युली ते ऑटोमॅटिक नाही. त्याला खूप बुद्धिमान असे जे लोक असतात ना, इंजिनियर्स, त्यांनी 10-12 इंजिनियरची टीम बसून त्या इंजिनियरनी, जसं आपण त्याला नाव दिले बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण म्हणतो ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? ऑटोमॅटिक. ते तसं नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काही शास्त्रज्ञांचा ग्रुप आहे, इंटेलिजंट लोकांचा ग्रुप आहे, त्यांनी अशी प्रोग्रामिंग केलेली आहे, तुम्ही जे प्रश्न विचारचाल त्याचे उत्तर ते देतात. पण ते पूर्ण प्रोग्रामड आहे, वेल प्रोग्रामड. मनुष्यासारखे नाही ते. जसं हा कॅमेरा स्वतः नाही बोलू शकत, त्याला प्रोग्राम करावं लागतं. तर हा फरक आहे चैतन्याचा. आणि बघा आता हे दोन जोडपे येतं, मनुष्य मनुष्य प्राणी, तर ते काय म्हणतात, मला लाल प्रकाश दिसत आहे. ते फील करू शकतात. कॅमेरा फील नाही करू शकत. तुमच्या लक्षात येतं का मी काय सांगतोय? फील करू शकतात. जसं तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा तुम्ही कुठल्या मित्राच्या घरी गेले, मित्राच्या तुमच्या घरी गेले, पार्टी आहे त्याच्या घरी, आणि तुम्हाला प्लेटमध्ये जामून आणलेत, आणि तुम्हाला जामून खूप आवडतात. तर आपल्यामध्ये चेतन आहे. तर जामून समोर आणले की आपण काय म्हणतो, वाव, किती ब्युटिफुल, किती सुंदर जामून आहेत, इतकी सुंदर, बघू म्हणे मला एक. त्यांनी घ्या म्हणायच्या आधी आपण हात घालतो आणि जामून खातो. म्हणे किती सुंदर आहे, किती गोड आहे म्हणे, काय भारी केलेत म्हणे जामून, इतके सुंदर. हे का म्हणू शकतो आपण? कारण आपण, आपल्यामध्ये चेतन आहे. वी आर सोल. समजतं तुम्हाला? पण समजा एखादं मेलेला व्यक्ती आहे, डेड झालेला व्यक्ती आहे, आणि त्याच्यासमोर तुम्ही जाऊन जामून ठेवले, म्हणजे जामून खा, तो खाईल का? नाही खाणार. चेतना निघून गेली ना त्यातली. तो तुम्हाला जामून सुंदर झालेत, कसे केलेत, ते नाही सांगू शकत. समजतंय तुम्हाला काय सांगतो? हा फरक आहे चैतन्याचा आपल्यामध्ये आणि जे जड पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये. मग आपण कोण आहेत? वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. तर हे दुसरं प्रमाण आहे, चेतना. त्याच्यानंतर बघू शकतो या ठिकाणी आपण की नियर डेथ एक्सपिरियन्स हे एक प्रमाण आहे आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करण्याचं. नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे काय? किंवा OBE, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. बघा या ठिकाणी हा माणूस मेलेला आहे, आणि म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स मध्ये कसं असतं की तुम्ही त्याचे रिसर्च वाचा, तुम्ही गुगलवर, तुम्हाला सगळं माहिती मिळेल त्याची. नियर डेथ एक्सपिरियन्स मध्ये कसं असतं, समजा तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे, 5 सेकंद आधी, 10 सेकंद आधी काय होतं, ऍक्सिडेंट व्हायच्या आधी, जसं हा हा माणूस इथे खाली झोपलाय पलंगावरती, आणि त्यातला आत्मा बाहेर आलाय बघा, तो त्या आत्म्याचा आकार तसाच असतो, तो बाहेर आलेला आहे. तर मग तो आत्मा काय करतो, नियर डेथ एक्सपिरियन्स मध्ये बाहेर येतो, 5 सेकंद आधी, 10 सेकंद आधी, आणि बघतो की माझ्या बॉडीवरती काय व्हायला लागले. त्याला म्हणतात नियर डेथ एक्सपिरियन्स. ह्याच्यावरून सिद्ध होतं. आता हा नियर डेथ एक्सपिरियन्स, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स म्हणजे काय? जसं बघा, हा आत्मा बॉडीच्या बाहेर आलाय, आणि तो आता बघतोय की माझ्या शरीरावरती काय व्हायला लागले, परत बॉडीमध्ये जाऊन बसतो. समजते तुम्हाला काय सांगतो? म्हणजे हे काय, नियर डेथ एक्सपिरियन्स, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. आणि तुम्ही युट्यूबवर जा, युट्यूबवर सर्च करा, नियर डेथ एक्सपिरियन्स, रिअल स्टोरीज, तुम्ही टाका, तुम्हाला तिथं रिअल घटना घडलेल्या येतात. मग ते मी बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत, कारण मला प्रवचनमध्ये सांगावं लागतं, प्रूफ द्यावे लागतात. तर असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी नियर डेथ एक्सपिरियन्सचा अनुभव सांगितलेला. म्हणजे मी शरीराच्या बाहेर निघालो होतो, परत बॉडीमध्ये जाऊन बसलो. ह्याचा अर्थ काय? वी आर नॉट बॉडी, वी आर समथिंग डिफरंट फ्रॉम बॉडी, अँड वी आर सोल. हे त्याचे प्रमाण आहेत. हा, लक्षपूर्वक आहे का? आता ह्याच्यामध्ये काय असतं, काही काही लोक बघा, जसं या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, ते आत्मा बाहेर निघालाय. आणि काही काही जणांचा प्रश्न असा असू शकतो की सर, तुम्ही तर सांगताय आत्मा खूप केसाच्या टोकाच्या 10,000 भागा इतका छोटा आहे, मग ते माणसाचा आकार कसा आहे त्याला? ऍक्च्युली तुम्हाला एक सांगतो, जसं बघा आपल्या हातामध्ये आपण हँड क्लोज घातले, हँड क्लोज घालतो ना, हँड क्लोज घालतो. मग आपण हँड क्लोज हातामध्ये घातल्यानंतर आपण असं बोट करतो, असं बोट केल्यानंतर मला सांगा, ते हँड क्लोज हलतंय का बोट हलतात आपले? तर आपण मधून बोट हलवतो, म्हणून ते वरचे हँड क्लोज हलतात. मग समजा आपण बोट जर काढून घेतले, हँड क्लोज जर काढला, तर ते हँड क्लोज खाली पडतो, तो स्वतः नाही हलणार. पण बोट आहेत ना आपल्या त्याच्यामध्ये, मग ते असं हलतं. तसं हे शरीर जे आहे ना आपलं, आत्म्याचा आकार कसा आहे माहिती का? जसा आपल्या शरीराचा आकार आहे ना, तसाच आहे तो. म्हणून आत्मा जसा मधून हलेल ना, तसा आपण हलतो. समजते तुम्हाला? जसं मी तुम्हाला आता बोलतोय, लक्षपूर्वक आहे का? खूप सायंटिफिक गोष्टी आहेत त्या. मी तुम्हाला आता बोलतोय, शरीर तर जड आहे, शरीर नाही बोलू शकत. मशीन आहे, मशीन हे नाही बोलू शकत. मग मी तुम्हाला बोलतोय, माझ्या घशातनं आवाज येतोय बाहेर. मग बोलतंय कोण नेमकं? कारण शरीर तर नाही बोलू शकत. तर मध्ये बसलेला जो व्यक्ती आहे ना, ज्याला आत्मा म्हणतो आपण, तो बोलतोय. पण ह्या जसं जसं एक उदाहरण सांगतो, साऊंड आहे, साऊंड. माईक मध्ये आपण बोलतो, माईक नाही बोलत, दुसरा व्यक्ती बोलत असतो माईक मध्ये, आणि त्या माईक मधनं आवाज मग साऊंड मधून बाहेर येतो.
समजते तुम्हाला? तसं हे काय आपलं हे माईक आहे, हे साऊंड आहे. आपण म्हणतो ना, आपल्या घशामध्ये काही सिस्टीम बसवलेली आहे, सिस्टीम पॅक केलेली आहे भगवंतांनी. आपण तर नाही केलेली, कोणीतरी व्यक्तीने पॅक केलेली आहे. आईच्या शरीरात असताना सगळं तयार करून बाहेर पाठवलं आपल्याला. आता मी तुम्हाला बोलतोय, तर बोलणारा व्यक्ती दुसरा आहे. फक्त या शरीराचा वापर करून बोलतोय मी. आणि तुम्ही ऐकताय ना समोर बसून, तर तुमचे कान नाही ऐकत. कानाच्या माध्यमातून मध्ये बसलेला व्यक्ती ऐकतोय तुमच्या. तर तो मध्ये बसलेला व्यक्ती कोण आहे माहिती आहे का? आत्मा. हे सायंटिफिक प्रूफ आहेत. आणि व्यावहारिक ज्ञान आहे, आपण रोजच्या ज्ञानामधून समजू शकतो. इतके बुक्स आहेत बघा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स वरती. द आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, सोल्स, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. किती ग्रॅहम निकोल्स, द केस ऑफ हेवन. हे खूप पुस्तक आहेत आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स वरती, जे वैज्ञानिकांनी लिहिलेले आहेत. ते तुम्ही रेफर करू शकता. प्रूफ जर बघायची कोणाला इच्छा असेल तर. हे एक शास्त्रज्ञ आहेत. यांचं नाव आहे इयान स्टीव्हन्सन. तर यांनी पुनर्जन्मावरती रिसर्च केलेली आहे, जसं मी सांगितलं होतं लेक्चरमध्ये पण कॉलेजमध्ये. इयान स्टीव्हन्सन नावाचे शास्त्रज्ञ, त्यांनी 3,000 केसेस रिसर्च केलेले आहेत या पुनर्जन्माच्या. तर त्या 3,000 केसेस पुनर्जन्माच्या तुम्ही, त्यांनी बघा रेफरन्स पण दिलेले आहेत, तुम्ही त्याच्यावरती जाऊन ते रिसर्च करू शकता. तर पुनर्जन्म म्हणजे काय? हे बघा इथं खूप चांगल्या पद्धतीने आपण समजू शकतो पुनर्जन्म म्हणजे काय. हा व्यक्ती म्हातारा झालेला आहे. हा म्हातारा झालेला व्यक्ती बघा एका दरवाजातून बाहेर पडतोय, आणि एक छोटा मुलगा तिकडून बाहेर मध्ये चालत यायला लागला. म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? किंवा पुनर्जन्म म्हणजे काय? आपण आता देह सोडला की आपण ह्या शरीराच्या बाहेर पडतो, आणि लगेच नवीन शरीर धारण करून, मग ते मनुष्याचं असेल, जनावरांचं असेल, कुत्र्याचं, डुकराचं, मांजराचं, ती कन्सेप्ट वेगळी आहे, ती आपण बघणार आहेत नंतर काही पुढच्या सेशनमध्ये. पण पुनर्जन्म म्हणजे काय? बघ ह्या दरवाजातनं बाहेर पडला, दुसऱ्या दरवाजातनं परत दुसरं नवीन शरीर, नवीन बॉडी घेऊन तो व्यक्ती, नवीन गाडी म्हणू शकतो आपण त्याला, घेऊन तो व्यक्ती बाहेर येतो. समजतंय? तर हे पुनर्जन्मावरचे पण खूप बुक्स आहेत, ते इयान स्टीव्हन्सनने लिहिलेले आहेत किंवा वेगवेगळ्या सायंटिस्टने लिहिलेले आहेत. लाईफ बिफोर लाईफ, द द रिइन्कार्नेशन ऑफ एजर क्लेन. त्याच्यानंतर झोलार्स बुक ऑफ रिइन्कार्नेशन, द मास्टर्स रिइन्कार्नेशन हँडबुक, डिस्कवरिंग युअर पास्ट लाईफ. किती बुक्स आहेत रिइन्कार्नेशन, हे तुम्ही रेफर करू शकता. ह्यातले काही बुक्स मी ऑनलाईन वाचलेले आहेत. तर हे सायंटिफिक प्रमाण आहे. सायंटिस्ट पण मान्य करतात की वी आर नॉट बॉडी, वी आर समथिंग डिफरंट दॅन बॉडी. पण ते आत्मा म्हणत नाही, ते एनर्जी म्हणतात. हा विषय आहे. तर शास्त्रांमध्ये आपल्या आत्मा सांगितले, वी आर सोल. तर बघू शकतो आपण बघा, पुनर्जन्माचे काय प्रूफ आहेत बघा. तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये असे लोक राहत असतील किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये पण असे लोक असतील ज्यांना फोबिया असतो. फोबिया, फोबिया म्हणजे काय? की त्या व्यक्तीसोबत, म्हणजे जसं समजा काय काय जणांना पाण्याची खूप भीती असते बघा, पाण्यामध्ये जात नाहीत. जसं आपण या ठिकाणी बघू शकतो की पाणी बघितलं, आता माझं सांगतो पर्सनली, मला पाण्याजवळ गेलो ना भीती वाटते खूप. हा पाणी बघितलं की असं समजत नाही काय करावं. काय माहितीये का? हा फोबिया असतो. म्हणजे काय? पूर्वजन्मामध्ये पाण्यात बुडून मृत्यू आलेला असतो. त्यामुळे त्याला त्या पाण्याचा फोबिया असतो. तो पाणी बघितलं ते जवळ जात नाहीत बघा. काही काही लोक असतात अग्नीच्या जवळ जात नाहीत, अग्नी बघितलं की खूप घाबरतात. समजलं का? ते अग्नीने जळून मेलेले असतात. तर काय सांगितलं या ठिकाणी? यदि पिछला जीवन डूबने से समाप्त हो गया तो पानी का भय होगा. हे कोण सांगते? डॉक्टर इयान स्टीव्हन्सन सांगायला लागले, जे वैज्ञानिक आहेत. ज्यांनी 3,000 केसेस स्टडी केलेले आहेत रिइन्कार्नेशनच्या. आणि परत काय बघा, काय जण, यदि पिछला जीवन एक छुरा घोपने से समाप्त होता है तो ब्लेड वाले हत्यारों का भय होता है. म्हणजे समजा पूर्वजन्मीचं जीवन आयुष्यामध्ये जर चाकून कोणाला मारला असेल, तर त्या व्यक्तीला चाकूची खूप भीती वाटते. चाकू बघितलं की तो खूप घाबरतो. समजा फोबिया असतो त्याला. त्याच्यानंतर हे बघा, अं, जर कोणाला गननी मारला असेल, गोळ्या मारल्या असतील आणि तसा मृत्यू झाला असेल, बंदूक बघितली, गन बघितली, तो व्यक्ती खूप घाबरतो. तुमच्या घरामध्ये व्यक्ती असतील, समाजामध्ये असतील, खूप व्यक्ती असतात असे, त्यांना फोबिया असतो. काही काही लोक असे असतात बघा, तुम्ही बघितलं असेल, हाईट वर गेले, उंचीवर गेले की डोळे फिरतात, घाबरतात, रडतात, थरथर कापतात, आम्हाला नको इथं, मला खाली जायचं, मला लवकर नाही. ते पूर्वजन्मामध्ये वरून पडून मेलेले असतात. मग ते फोबिया असतो. तो तो मग तुम्ही म्हणसाल कसं लक्षात राहतंय? लक्षात नाही राहत. आपलं माइंड जे आहे ना, मन, मन चेंज होत नाही हा. ज्यावेळेस एखादा व्यक्ती देह सोडतो ना, शरीर सोडतो ना, तर त्याचं मन आहे ना, त्याच्या सूक्ष्म शरीरासोबत, मी तुम्हाला सांगणार आहे ते पुढे येणार आहे, सूक्ष्म शरीरासोबत मन पुढच्या शरीरामध्ये ट्रान्सफर होतं. आणि मन म्हणजे काय माहिती का? बफर, बफर. हार्ड डिस्क, हार्ड डिस्क. हार्ड डिस्क मध्ये कसा डेटा सेव्ह होतो? 400 GB हार्ड डिस्क, 500 GB हार्ड डिस्क.
तसं आपल्या मनामध्ये आहे ना, आपले जितके जन्म झालेत ना, अनंत जन्म झालेले आहेत आपले, प्रत्येक जन्माचा डेटा आपल्या माइंडमध्ये स्टोअर असतो. म्हणून तुम्ही बघा, कधी कधी तुम्हाला असा एक्सपिरियन्स आला असेल, तुम्ही 40 वर्षाचे झालात, अचानक 10 वर्ष तुमचं वय असताना जी घटना घडली होती ना, ती तुमच्या लक्षात येते. लक्षात येते म्हणजे काय, ऑलरेडी कुठेतरी स्टोअर आहे, मग ते तुम्हाला लक्षात येते. हे जे मनामध्ये स्टोअर असते. मग मन काय करतं, ती सगळ्या घटना घडलेल्या माइंडमध्ये स्टोअर असतात, ते पुढच्या शरीरामध्ये घेऊन जातं. मग ते फोबिया जो असतो ना, ते लगेच त्या व्यक्तीला होतो. उंचीवर जायचं नाही, पाण्यात जायचं नाही, अग्नीमध्ये जायचं नाही. तर हे पुनर्जन्माचे सिद्धांत आहेत, हे पुनर्जन्माचे प्रूफ्स आहेत, आणि ह्याला कुणी नाकारू नाही शकत. हे अंधश्रद्धा नाही आहे, हे ऍक्च्युली घटना घडतात आपल्यासोबत. जसं बघा, हे हे दोन जुळे भाऊ आहेत, असं सांगितलं बरं का. ह्या दोघांचा डीएनए जरी समजा सेम असला, किंवा ह्या दोघांचा चेहरा जरी सेम असला, सॉरी, चेहरा जरी सेम असला ना, किंवा ह्यांचं प्रत्येक इंद्रिय, प्रत्येक अवयव जरी सेम असला ना, तरी दोघांचा स्वभाव कधीच सेम नसतो. तुम्ही बघा, जे जुळे भाऊ असतात ना, जुळे भाऊ, त्या जुळ्या भावांचा जो चेहरा आहे तो सेम असतो, पण स्वभाव वेगळा असतो. का माहिती का? कारण जुळे जरी असले तरी दोघांमध्ये सेपरेट आत्मा असतो, ह्याच्यामध्ये वेगळा, ह्याच्यामध्ये वेगळा. म्हणून ते दोघं वेगवेगळे वागणूक देतात, किंवा वेगवेगळा स्वभाव असतो त्यांचा. तर हे सुद्धा आत्म्याचं प्रमाण आहे. जरी जुळे असले, जरी समजा डीएनए एक असला, किंवा डीएनए कुठलं जरी जुळत असलं, तरी सोल मात्र डिफरंट असतो. म्हणून स्वभाव प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. तर हे काही प्रमाण आहेत आत्म्याचे. तर हे एक मिनिट. तर हे खूप सुंदर सत्य घटना घडलेली आहे, पुनर्जन्माचे रिसर्च केलेलं इएन स्टीव्हन्सननी केलेला हा रिसर्च. तर ही जी मुलगी आहे ना, हिचं नाव होतं शुक्ला, शुक्ला गुप्ता ह्या मुलीचं नाव होतं. तर हिनं ह्या छोट्या मुलीच्या शरीरामध्ये आली ना, तर हिला पूर्वजन्माचं लक्षात होतं हिच्या. तर हिनं आहे ना, हिचं गाव होतं भाटपारा म्हणून, एक गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये. तर तिथं राहायची ती पूर्वजन्मामध्ये. तर ती ज्यावेळेस मुलगी म्हणून जन्माला आली ना, छोटी 5 वर्षाची होती. तर 5 वर्षाची असताना तिनं सगळं वडिलांना सांगायची, म्हणे माझं हे गाव आहे, मग मी त्या गावात राहते, मला तिथे घेऊन चला तुम्ही. त्या घरच्यांना खोटं वाटत होतं, परंतु त्या मुलीने इतका हट्ट धरला, म्हणे माझे सासू सासरे आहेत, माझे पती आहेत, तुम्ही मला घेऊन चला तिथं. तर ते ऐकलं नाही, त्या मुलीनं खूप हट्ट केला. सत्य घटना आहे. ते घेऊन आले तिला त्या भाटपारा गावामध्ये. तर तिनं सगळ्यांना गल्ली बोळातनं घेऊन गेली होती. कुठं कुठं लाईटचा खांब आहे, कुठं खड्डा आहे, घरामध्ये घेऊन गेली. तिचे सासरे, त्यांचं नाव पण सांगितलंय, अमृतलाल चक्रवर्ती तिच्या सासऱ्यांचं नाव होतं पूर्वजन्मीच्या. त्यांच्या घरी घेऊन गेली ती. पण त्यांना विश्वास बसे नाही, छोटी पोरगी कोण आहे. तर तिने सगळ्याला सांगितलं, म्हणे तुम्ही माझे सासरे आहेत, हे सासूबाई आहेत. मग अशा काही गोष्टी त्यांनी विचारल्या तिला, पतीनं काही गोष्टी विचारल्या. तर त्यांच्या घरामध्ये एका ठिकाणी सोनं वगैरे ठेवलेलं, जे काही वस्तू होत्या, ज्या बायकोलाच माहित होत्या फक्त. तर त्यांनी विचारलं, म्हणे अशी अशी एक वस्तू ठेवलेली तुला माहिती का? तर तिनं सगळं सांगितलं, एक्झॅक्ट लोकेशन सगळं. अं, आणि काही संबंध नव्हता तिचा त्या गावाशी, खूप दूर राहायची तिथून. म्हणजे काय, की पुनर्जन्म आहे. पुनर्जन्म आहे म्हणजे आत्मा पण आहे. कारण आत्माच ट्रान्सफर होतो, शरीर नाही ट्रान्सफर होत दुसऱ्या शरीरामध्ये. जसं बघा, ए बॉडी, बी बॉडी, लक्षपूर्वक आहे का? दोन बॉडी आहेत, ए बॉडी, बी बॉडी. तर बी समजा आता तिची मुलगी आहे ना, आता शुक्ला गुप्ता, तिनं बी बॉडी धारण केलेली आहे. तर तिला ए बॉडीमध्ये काय झालं होतं ते लक्षात आहे तिच्या. तर ह्या दोन्हीमध्ये एक इंटरसेक्टिंग पॉईंट असतो. इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे काय, कॉमन पॉईंट त्यांच्यामध्ये. तो काय माहिती का? आत्मा. आत्मा ए बॉडीतनं बी बॉडीमध्ये आलाय, पण त्या बी बॉडीमध्ये आला तरी त्याला ए बॉडीतलं सगळं लक्षात आहे. ह्याला म्हणतात रिइन्कार्नेशन, पुनर्जन्म. तर त्याचे वैज्ञानिक प्रमाण, मग तिनं सगळे प्रमाण दिले घरच्यांना, की तिचं पूर्वजन्मीचं घर कोणतं आहे, सासू, त्यांचं दीर, पती बेटी, है ना, त्यांचं देवर, दीर कोणतं आहे, सगळं तिनं सांगितलं. हे प्रमाण आहेत की पुनर्जन्म व्यक्तीचा होतो. आणि मग वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. समजलं? एक 10 मिनिटामध्ये आपण संपूया. तर पुनर्जन्माचे जे रिसर्च आहेत ना, तर ते वैज्ञानिक सुद्धा आहेत, असे खूप वैज्ञानिक आहेत जे पुनर्जन्मावरती विश्वास ठेवतात, आत्म्यावरती विश्वास ठेवतात. जसं बेंजामिन फ्रँकलिन, ते काय म्हणतात, खुद को दुनिया में मौजूद पाते हुए मुझे विश्वास है कि मैं किसी न किसी रूप में हमेशा मौजूद रहूंगा. काय म्हणतात ते? मला असं वाटतंय म्हणे, की मला असं विश्वास आहे, मी गेल्यानंतर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मी अस्तित्वात असतोच. समजते तुम्हाला? आणि याच्याशीच संबंधित एक श्लोक भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलंय. काय झालं होतं? कृष्ण अर्जुनाला सांगितले, की अर्जुना, ही जी गीता मी तुला सांगतोय ना,
5,000 वर्षापूर्वी सांगितली अर्जुनाला गीता. पण कृष्ण सांगतात की अर्जुना, तुझ्या आधी मीही भगवद्गीता, जे सूर्यदेव आहेत ना आपले आत्ताचे सूर्य, आपला जो सूर्य दिसतोय, त्यांचं नाव आहे विवस्वान. त्यांना गीता सांगितलेली आहे 20 लाख वर्षापूर्वी, अर्जुनाच्या आधी. अर्जुन घाबरला म्हणे, आश्चर्यचकित झाला म्हणे, कृष्णा, तुमचा तर जन्म आत्ता झालाय म्हणे. काही लोकांनी बघितलाय, माझ्या आत्याने बघितलं तुमचा जन्म, तुमच्या लहानपणीच्या लीला सगळ्यांनी बघितल्यात, आणि तुम्ही असं कसं म्हणता 20 लाख वर्षापूर्वी सूर्यदेवांना सांगितली. तर मग भगवंत त्यांना सांगतात की अपरम भवतो जन्म, परमम जन्म विवस्वत, कथम वेतद विजानियाम त्वमादो प्रोक्तवान इति. भगवंत सांगतात की अर्जुना, तुझे आणि माझे खूप अवतार झालेले आहेत, खूप जन्म झालेले आहेत. मला सगळे लक्षात आहे, तुला एक पण लक्षात नाही. समजते का? म्हणजे काय, आपण प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला आपलं अस्तित्व आहे, कधीच संपत नाही. हे बेंजामिन फ्रँकलिन सांगतात, ते पण वैज्ञानिक आहेत. नंतर हे सांगतात जॉन एडम्स, काय म्हणतात, जिन आत्माओं ने ईश्वर के खिलाफ विद्रोह किया था, उन्हें विभिन्न प्रजाति के जानवरों, पक्षियों, सरीसृपों आदि के माध्यम से पुनर्जन्म के लिए यहाँ रखा गया था. हे जॉन ऍडम्स सांगतात, आणि हेच भागवतात पण दिलं, हिने जे सांगितलं ते. म्हणजे ज्या आत्म्यांनी भगवंतासोबत विद्रोह केला, परमेश्वरासोबत भांडण केलं ना, त्यांना इथं पाठवलेलं आहे या जगामध्ये, हे शरीर धारण करण्यासाठी. समजते तुम्हाला? आणि काय सांगतात हे, की सुकरात म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत, वैज्ञानिक होऊन गेले किंवा पोएट, मुझे विश्वास है कि वास्तव में फिर से जीवित होने और मृतकों में से जीवित होने जैसी कोई चीज है. काय म्हणतात, मला असा विश्वास आहे म्हणे की परत जिवंत होण्यासाठी अशी कुठली तरी गोष्ट आहे. म्हणजे काय, वी आर सोल, आपण परत बॉडी काय करतो, ट्रान्समिशन करतो. तर हे आत्म्याचे काय प्रमाण आहेत. तर जिवंत व्यक्ती आणि रोबोट व्यक्ती ह्याच्यामध्ये काय फरक असतो ते आपण थोडक्यात जाणून घेऊ, आणि मग आपलं जे सेशन आहे त्याचं संपू. तुम्ही बघू शकतो आपण या ठिकाणी की मनुष्य जो आहे ना, क्या मनुष्य केवल एक शक्तिशाली कंप्यूटर रोबोट नहीं है. मनुष्य जे आहे ना, मनुष्य तो रोबोट आहे का, का तो एक काय म्हणतात शक्तिशाली रोबोट आहे का, जसं आपण बघू शकतो. ह्या ठिकाणी खूप सुंदर उदाहरण सांगितलं बरं का त्यांनी. म्हणजे समजा एका नाटकाचं शूटिंग चालू आहे, आणि समोर कॅमेरा लावलेला आहे, आणि सीन असा आहे, इमोशनल सीन आहे, समोरचे हिरो आणि हिरोईन रडायला लागलेत, आणि समोर आपण प्रेक्षक बसलोय, कॅमेरा पण आहे, कॅमेऱ्यामध्ये शूटिंग व्हायला लागले, कॅमेरा बघतोय तो काय सीन चालू आहे ते. मग ते हिरो हिरोईन रडत आहेत, आणि हिरो हिरोईन रडत आहेत, प्रेक्षक पण रडत आहेत, पण कॅमेरा नाही रडत. समजते का तुम्हाला? कॅमेरा नाही रडत, का माहिती का? कारण कॅमेरा हा जड आहे, त्याच्यामध्ये फिलिंग नाही, कॅमेऱ्यामध्ये फिलिंग नाही. तर हा लिव्हिंग पर्सन आणि डेड पर्सन ह्याच्यामधला फरक आहे. मग कॅमेरा जो आहे ना, तो जड आहे, आणि मनुष्य जो आहे ना, तो चेतन आहे. म्हणून वस्तूंना किंवा ज्या व्यक्तीमध्ये आत्मा नाही, त्या व्यक्तीला फिलिंग होत नाहीत. समजतं तुम्हाला? म्हणून जोपर्यंत मनुष्यामध्ये चेतना आहे किंवा जोपर्यंत मनुष्यामध्ये आत्मा आहे, तोपर्यंतच मनुष्य सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. एकदा का हे बघा, तुम्ही जेवत बसले, समजा जेवता जेवता शरीर सुटलं, आत्मा बाहेर निघून जातो, मग तुम्ही काय खाता? काहीच खाऊ शकत नाही, तसंच पडतो आपण. म्हणजे काय म्हणतं, ऍक्च्युली कोण खातं माहिती का? आपणच खायलेलो असतो, आत्मा खातो, पण आपल्याला वाटतं की मी शरीर आहे, शरीरात खायला लागलो. समजतं तुम्हाला? तर ह्या काही सायंटिफिक गोष्टी आहेत. म्हणून ऍक्च्युली हा व्हिडिओ आहे 10 मिनिटाचा, पण हा जसं ह्या ठिकाणी सांगितलं बघा की कॅमेऱ्यामधला फरक आणि मनुष्यांमधला फरक, म्हणजे जे शूटिंग बघायला आलेत लोक, तर कॅमेऱ्याला अनुभव नसतो, त्याला भावना नसते, त्याला चेतना नसते, तो न्याय करू शकत नाही. पण जे समोर न्यायाधीश बसलेत किंवा जज बसलेत, त्यांना अनुभव असतो, ते उत्साहाने बघू शकतात तो सीन, त्यांना दुःख पण होतो, क्रोध पण येतो, जागरूक पण असतात, आणि न्याय करण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते. का? कारण त्यांच्यामध्ये चेतना आहे, त्यांच्यामध्ये आत्मा आहे, कॅमेऱ्यामध्ये आत्मा नाही. समजलं तुम्हाला? म्हणून आपल्यामध्ये आत्मा आहे, म्हणून आपण सगळ्या व्यक्तींशी, आता मी तुम्हाला बोलतोय ना, माझ्यामध्ये आत्मा आहे म्हणून बोलू शकतो. मी बाहेर पडलो की मी तुम्हाला नाही बोलू शकत, मग आपलं सेशन एंड होणार. समजतं तुम्हाला? कायमचं. तर हे काही प्रमाण आहेत आत्म्याचे. जसं एका एका व्यक्तींनी, आमचे जे श्रील प्रभुपाद आहेत, त्यांनी संपूर्ण जगामध्ये भगवद्गीतेचा प्रचार केला, तर त्यांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला की स्वामीजी, मुझे लगता है कि हमारा शरीर एक जटिल मशीन है जो खराब हो जाती है और दुर्घटनाग्रस्त हो जाती है. हमें शरीर को शक्ति देने वाली किसी आत्मा की चिंता क्यों करनी चाहिए. काय म्हणतो तो व्यक्ती की
हे प्रभुपाद, मला असं वाटतं म्हणजे आपलं शरीर म्हणजे एक मशीन आहे, ह्याला आत्म्याची काय गरज आहे? तर मग प्रभुपादांनी त्यांना उत्तर दिलं. काय उत्तर दिलं की क्या आपकी कार बढ़ती है? खूप सुंदर उत्तर आहे. म्हणे बघा आपली हाईट वाढते. आपण सुरुवातीला लहान होतो, जन्मलो होतो, नंतर थोडे मोठे झालो, नंतर अजून थोडे मोठे झालो, अजून थोडे मोठे झालो, साईज वाढते ना आपली शरीराची. नंतर आपण म्हातारे व्हायला लागतो. हा बदल गाडीमध्ये दिसतो का आपल्याला? आपली टू व्हीलर आहे समजा, कार आहे आपली, त्याच्यामध्ये हा फरक दिसतो का? नाही. कारण का कारमध्ये आत्मा नाही, म्हणून त्याची साईज नाही वाढत. पण मनुष्य शरीरामध्ये आत्मा आहे, म्हणून आपली साईज वाढते, आपलं वय वाढतं. समजतं का? क्या आपके पास एक नर और एक मादा कार है जो एक साथ मिलकर एक शिशु पैदा कर सकते? प्रभुपादांनी त्यांना उत्तर दिलं की तुमच्याकडे अशी एक गाडी आहे का, एक नर गाडी आणि मादा गाडी, ज्यांचा संघ झाल्यानंतर त्यांच्यापासून नवीन गाडी तयार होईल? नाही. पण मनुष्य ज्यावेळेस एखादी स्त्री आणि पुरुष ज्यावेळेस संघ करतात, ते नवीन जीव जन्माला घालू शकतात. तर ते कशामुळं? त्या दोघांच्या शरीरामध्ये चेतना आहे, दोघांच्या शरीरामध्ये आत्मा आहे. म्हणून जीवात्मा ही शरीर को जिवंत बनवते. म्हणून आत्मा आहे, म्हणूनच आपण जिवंत राहू शकतो. तर हे काही गोष्टी आहेत, शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये हा फरक आहे. तर म्हणून 6 परिवर्तन सांगितलेत आपल्या शरीरामध्ये. लक्षपूर्वक आहे का? लगेच संपवतो एक 5 मिनिटामध्ये, 5 ते 10 मिनिटामध्ये. महत्वाचा विषय हा. काय सांगितलंय? प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये 6 बदल होतात. जीवामध्ये 6 बदल होतात. कोणतं? तो मनुष्य आईच्या गर्भामध्ये असतो, आईच्या गर्भातनं बाहेर येतो, थोडा वाढायला लागतो, नंतर काय करतो? स्टेबल होतो, मग त्याचं लग्न होतं, मग मुलं उत्पन्न करतो, मग थोडं थोडं म्हातारा व्हायला लागतो आणि शेवटी मरून जातो. हे चेंजेस आहेत ना मनुष्यामध्ये कंटिन्यू चालू असतात. चेंजेस कशामुळे चालू असतात? कारण त्याच्यामध्ये आत्मा आहे. समजते तुम्हाला? तर या ठिकाणी तेच 6 चेंजेस या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे बघा: जन्म, वृद्धी, संरक्षण, प्रजनन म्हणजे नवीन संतान उत्पन्न करणे, त्याच्यानंतर त्याचा क्षय होतो, नंतर आपण म्हातारा व्हायला लागतो, आणि शेवटी आपण काय करतो? विनाश होतो आपला, म्हणजे आपण मरतो. तर हेच खूप सुंदर या ठिकाणी सांगितलंय. हे बघा, हे आपल्या स्टेजेस आहेत. आता तुम्ही कुठल्या स्टेजेस आहेत हे प्रत्येकाला माहित असेल, आपण ह्यांच्यापैकी कुठल्या स्टेजला आहेत. समजते तुम्हाला? तर जन्म, वृद्धी, संरक्षण म्हणजे आपण सध्या तरुण आहेत, सध्या मिडल स्टेजला आहेत आपण. समजलं? आता आपला विवाह झाला की आपण संतान उत्पत्ती करणार, मग आपलं क्षय होणार, आणि नंतर काय होणार? विनाश. ह्या सगळ्या गोष्टी, परिवर्तन जे होतात शरीरामध्ये, ते कशामुळे होतात म्हणे? आत्म्यामुळे. समजते तुम्हाला? तर हे आत्म्याचं विज्ञान आहे. आणि शेवटचा टॉपिक आहे मन. मनाचं जे कार्य चालतं, तर ते कसं चालतं ते आपण बघूया. 2 मिनिटं, 2 मिनिटात संपतो आम्ही. तर आपलं जे बॉडी आहे ना, बऱ्याच जणांना माहित नसेल बरं का ही कन्सेप्ट, लक्षपूर्वक आहे का? आपलं शरीर जे आहे ना, ते 3 प्रकारांनी बनलेलं आहे. सर्वात खाली स्थूल शरीर आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमचं जे शरीर आहे ते स्थूल शरीर आहे. हम्म. सूक्ष्म शरीर पण आहे आपल्यामध्ये, ते पण सांगतो. स्थूल शरीर म्हणजे काय? आपलं हे शरीर कशाने बनलंय? पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश ह्याने आपली हे बॉडी बनलेली आहे. ह्याला म्हणतात स्थूल शरीर. हा. त्याच्यानंतर वरी सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर म्हणजे काय? हे बघा इथं राईट साईडला, एक मिनिट, हे स्थूल शरीर आपलं दिसतंय, स्थूल शरीर. त्याच्यानंतर सूक्ष्म शरीर. ह्या स्थूल शरीरामध्ये अजून एक शरीर आहे आपलं, तेव्हा त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. ते कशापासून बनले म्हणे? मन, बुद्धी, अहंकार. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मन म्हणजे काय? हार्ड डिस्क. हार्ड डिस्क मध्ये सगळा डेटा स्टोअर होतो. मन, बुद्धी आणि अहंकार. बुद्धी म्हणजे काय? इंटेलिजंट, निर्णय घेण्याची क्षमता. आणि अहंकार म्हणजे काय माहितीये का? त्याला म्हणतात फाल्स इगो. फाल्स इगो म्हणजे काय? की आपण आत्मा आहेत, पण आपण स्वतःला शरीर समजतो, ह्याला म्हणतात फाल्स इगो. तर आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ना, ह्या शरीराच्या मध्ये अजून एक सूक्ष्म शरीर आहे. तर ते 3 तत्वापासून बनलंय: मन, बुद्धी आणि अहंकार. आणि ह्याच्यापेक्षा एक वरी आहे आत्मा. हा, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर, त्याच्यामध्ये आत्मा आहे. दिसते तुम्हाला राईट साईडला जे डायग्राम आहे मनुष्याची, चेहऱ्याची? स्थूल शरीर, त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर, ते 3 तत्वापासून बनलंय, आणि त्याच्यामध्ये आपण राहतो त्या सूक्ष्म शरीरामध्ये. मग ज्यावेळेस आपण मरतो ना, एखादा व्यक्ती मरतो ना, मेल्यानंतर काय होतं? सूक्ष्म शरीर जे आहे ना, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, ते या ठिकाणी जाळून टाकतो आपण. पण वरचं जे आहे ना, सूक्ष्म शरीर आणि आत्मा, ह्या सूक्ष्म शरीरामध्ये आत्मा असतो. मग तो काय करतो? सूक्ष्म शरीर त्या व्यक्तीला किंवा त्या आत्म्याला दुसऱ्या शरीरामध्ये घेऊन जातं, ते सूक्ष्म शरीर. समजतंय? म्हणजे इथं जळणारं फक्त स्थूल शरीर असतं, सूक्ष्म शरीर जळत नाही.
आणि आत्मा पण जळत नाही, ते दुसऱ्या शरीरामध्ये जातात. समजलं तुम्हाला? तर हे आत्म्याचं विज्ञान आहे ऍक्च्युली हे. तर हे असं आपलं शरीर कार्य करते ऍक्च्युली. पण बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहीत नाहीत. त्यामुळं बरेच लोक निर्णय घेण्यासाठी किंवा नास्तिक होतात, त्यांना आत्म्यावरती विश्वास नसतो. तर ह्या अशा गोष्टी आहेत आत्म्याचं आणि जे मनाचं सांगितलं, किंवा आता इतकी वेळ मी सांगितलं तुम्हाला की वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. म्हणून आजचं जे आपलं टॉपिक होतं डिस्कवर इनर सेल्फ, स्वतःला शोधा. तर त्याचे मी तुम्हाला प्रमाण सांगितले, आत्म्याचे प्रमाण. म्हणून आहे ना, एक गोष्ट फक्त लक्षात राहू द्या. पटत नसेल किंवा अनुभव येत नसेल तर एक गृहीत धरा तात्पुरतं, की मी कोण आहे, आत्मा आहे. कारण अजून अनुभव नाही आपल्याला, अनुभव आलेला नाही, फक्त ऐकले तुम्ही आता. तर त्याचे प्रमाण पण आहेत, नंतर आपण ते प्रमाण पण बघूया. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपलं सेशन आज आपण इथंच थांबवू, 1 तास आपला होऊन गेलेला आहे. तर जे जॉईन झालेत भक्त, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि मी जे सांगतोय तुम्हाला, हे खूप आमचे जे वरिष्ठ भक्त आहेत, त्यांनी IIT पास आउट झालेले आहेत. त्यांची एक पूर्ण टीम आहे. त्यांनी पूर्ण हे सायंटिफिकली अभ्यास करून हे पूर्ण जो कोर्स आहे तो डिझाईन केलेला आहे. तर मी माझ्या बुद्धीला जेवढं झेपेल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे आहे आत्म्याचं अस्तित्व. तर आत्म्याचे प्रमाण आहेत. तर सर्वांना विनंती आहे, थोडंसं इंटेलिजंटनी विचार करा, की आपण ऍक्च्युली समाजामध्ये राहत असताना काय म्हणून राहतो, शरीर म्हणून राहतो का आत्मा म्हणून राहतो. तर मग ज्यावेळेस आपण हे स्वीकार करू की मी हे शरीर नसून आत्मा आहे, त्यावेळेस मग आपण डिप्रेशनच्या, टेन्शनच्या बाहेर येऊ शकतो. ती खूप पुढची स्टेज आहे. आपण हळूहळू त्या स्टेजला जाण्याचा प्रयत्न करूया, जाणण्याचा प्रयत्न करूया. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. पुढचं जे सेशन असेल आपलं ते गुरुवारी होणार आहे, सोमवार आणि गुरुवार, 7:30 ते 8:30. 1 तासच घेऊ आपण, जास्त वेळ नाही. कारण बऱ्याच जणांना काम असतात, काही विद्यार्थी असतात, काही स्टुडंट असतात, त्यांचे क्लासेस असतात. त्यामुळे 1 तासच घेण्याचा प्रयत्न करेन. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कोणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता. हरे कृष्णा. ज्ञानेश्वर प्रभू. हरे कृष्ण गुरुजी. हरे कृष्ण. गुरुजी तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान आम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये सांगितलं तुम्ही आत्म्याविषयी किंवा आपण कोण आहेत याविषयी. आणि आशा आहे की सर्वांनाच ते पण खूप समजलं असेल. आणि जर कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू पण शकताय तुम्ही. जर नसेल तर थांबूया आपण. ओके. शक्यतो जेव्हा क्लास चालू आहे तेव्हा नोट्स शक्यतो काढू शकताय. कारण हे कुठल्याच शाळेमध्ये शिकवलं जात नाही, कुठल्याच विद्यापीठामध्ये शिकवलं जात नाही, जे की आता प्रभूजी सांगत आहेत तुम्हाला. आणि हे पूर्ण सायंटिफिक आणि पूर्ण आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांवरतीच अवलंबित आहे किंवा त्याच्यावरतीच आधारित आहे. तर सर्वांना विनंती आहे, सर्वजणांनी पुढचे पण सेशन्स जॉईन करा वेळेवरती. आणि सर्वांना सांगा की लवकरात लवकर जॉईन करून, म्हणजे जास्त तेवढंच तुम्हाला जास्त लवकर आणि चांगल्या पद्धतीमध्ये अजून एक्सप्लेन करता येतील प्रत्येक गोष्टी. हरे कृष्णा. धन्यवाद खूप खूप सर्वांचे. हरे कृष्ण. थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू व्हेरी मच.